हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे आपल्या क्लासमध्ये. बघा, काल आपण महाट्रान्सकोच्या 2017-16चा जो पेपर आला होता त्यामध्ये क्वेश्चन सॉल्व केले. तर काही जास्त क्वेश्चन सॉल्व नव्हते झाले, 7-8 झाले होते. त्यानंतरचे आता जे क्वेश्चन आहे ते आपण आता काय करणार आहे, सॉल्व करणार आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन कशासाठी सॉल्व करतो आपण? आपल्याला एक्झामची लेवल अंडरस्टँडिंगसाठी आपण क्वेश्चन बघत असतो. ओके, तर हा पार्ट 2 आहे. आज पार्ट 1 जर बघितला नसेल तर आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही बघू शकता. सो MD स्टडी स्पेस या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. चला स्टार्ट करू आजचे क्लास. बघा, तुमच्यासमोर आहे. आपण काय करतो आहे, टेक्निकल क्वेश्चन सॉल्व करतो आहे. का बरं टेक्निकल का बरं घेतो आहे मी पहिले? कारण टेक्निकलला जो वेटेज आहे किती आहे, 110. कितीपैकी? 150 पैकी 110 मार्क्स याला वेटेज आहे. मॅक्झिमम वेटेज आहे. मॅक्झिमम वेटेज असून एक बेस्ट वे काय याचा, एक फायदा आणखी काय आहे, एक तर वेटेज तर आहे, म्हणजे मार्क्स तर आहेतच, त्याला मार्क्स काय मॅक्झिमम आहे. प्लस मोस्ट बेनिफिशियल जे आहे, हा जो आहे टाईम कमी घेतो. काय करतो? टाईम यायला लागतो कमी. म्हणजे आपला जो पेपर आहे 2 तासाचा, किती तासाचा पेपर आहे आपला? 2 तास. 2 तासाचा जो पेपर आहे आपला, या पेपरमध्ये आपल्याला मिनिमम हा जो, जर तुमचा कन्सेप्ट चांगले असले तर तुम्ही हा ओनली 30 मिनिट्समध्ये काय करू शकता, सॉल्व करू शकता. म्हणजे मॅक्झिमम जे मार्क्स आहेत 110 मार्क्स जे आहे तुम्ही 30 मिनिट्समध्ये घेऊ शकता. विथ द ॲक्युरेसी कमी जास्त झाली तरी तुम्हाला कमीत कमी यामध्ये किती मार्क्स घ्यावे लागतील? मिनिमम 90 मार्क्सचं तुम्हाला मिळायला पाहिजे. किती? 30 मिनिटामध्ये. मग उरतो की तुमच्याकडे किती मिनिट? 120 पैकी 30 गेले, किती? 90 मिनिट्स तुमच्याकडे उरतात. या 90 मिनिट्समध्ये तुम्हाला सांगतो कट ऑफ 90च लागतो. कट ऑफ किती लागतो? 90. याच्यावरती 90 मिनिट्समध्ये जर तुम्ही 30 जरी मार्क्स घेतले किंवा 15 मार्क्स जरी घेतले, 30 मार्क्स पकडू आपण, सो बेस्ट 120 इज युअर स्कोर. 120वर तुम्ही आरामात क्वालिफाय करता. सो मेन फोकस जो आहे, मेन जो पाया आहे तो आहे आपला टेक्निकल. सो म्हणून मी काय केलं, टेक्निकलचं एक्सप्लेनेशन करतो आहे. नंतरचे आपल्या येणाऱ्या क्लासमध्ये नॉन टेक्निकल मराठी सर्वांचं मी एक्सप्लेनेशन करेल. इथे आपण टेक्निकल क्वेश्चन त्याचा कन्सेप्ट पण बघत आहे. सो डायरेक्टली फक्त आन्सर देणे हे माझा क्लास घेण्याचा काही उद्देश नाही आहे. सो चला स्टार्ट करतो आहे. बघा, तुमच्यासमोर क्वेश्चन आहे, प्रोफेशनल नॉलेज इलेक्ट्रिकल. इन विच ऑफ द फॉलोइंग केसेस फेरंटी इफेक्ट ऑन लॉंग ओव्हरहेड लाईन्स कांट बी एक्सपिरियन्स. म्हणजे फॅरंटी इफेक्ट आपल्याला दिसत नाही. कुठल्या? लॉंग ओव्हरहेड लाईन. आता लॉंग ओव्हरहेड लाईन म्हणजे तुमच्यासाठी काढतो मी एक लॉंग. हे बघा, ही ओव्हरहेड लाईन इथं स्टार्ट झाली. ओके, इथून लॉंग दिसतंय तुम्हाला एवढी सारी. तर ही लॉंग ओव्हरहेड लाईनमध्ये प्रश्न जो विचारला यांनी, ही जी लॉंग ओव्हरहेड लाईन आहे, यामध्ये लॉंग सर्वात महत्त्वाचं काय असतं, आपला एक सोर्स एंड असतो, यस, आणि एक असतो लोड एंड. ओके, इथे या साईडला घेतला आपण लोड एंड. इकडे तो सोर्स एंडचं सेंडिंग एंड व्होल्टेज, आणि इथं आपण एक म्हणतो रिसिविंग एंड. काय म्हणतो? एक रिसिविंग एंड आणि एक सोर्स एंड. सो सेंडिंग एंड आणि रिसिविंग एंड हा झाला WR. तर ही लॉंग लाईन तुमच्यासाठी काढली आहे. आता या लॉंग लाईनमध्ये फॅरंटी इफेक्ट निग्लिजिबल केव्हा असतो? आता तुम्ही मला सांगा, फॅरंटी इफेक्ट माहिती आहे का तुम्हाला पहिले काय? तर सो फॅरंटी इफेक्ट माहीत करण्यासाठी लक्षात घ्या, जेव्हाही कुठली मीडियम किंवा लॉंग लाईन अशी नो लोड असतो, त्याला लोड नसतो, किंवा काय असतो, काय म्हणतो आपण त्याला, ॲट नो लोड. म्हणजे लोड जर कुठल्या लाईनवरती, मीडियम स्लॅश जनरली लॉंग. स्मॉल लाईनमध्ये येतो का, शॉर्ट लाईनमध्ये? नाही. लॉंग जर ट्रान्समिशन लाईन असली आणि ॲट द नो लोड जर असला, तर त्यावेळेस काय होतं, विच रिझल्ट्स इन जे रिसिविंग इन व्होल्टेज आहे VR, हे सेंडिंग इन व्होल्टेजपेक्षा ग्रेटर होते. याची व्हॅल्यू जी असते जनरली काय, इथे जनरेटर आहे ना, जनरेटर जे व्होल्टेज सेन्स करेल इथं ड्रॉप होऊन रिसिविंग एंडला आपल्याला काय मिळायला पाहिजे, कमी मिळायला पाहिजे. जर इथे 100 असला तर रिसिविंग एंडला इथे ड्रॉप होऊन, या लाईनमध्ये ड्रॉप होऊन इथे किती मिळायला पाहिजे आपल्याला, जस्ट 90 किंवा 95, 100च्या कमी मिळायला पाहिजे. बट जेव्हा नो लोड असतो, पॉईंट लक्षात घ्या, फॅरंटी इफेक्टचा ब्ल्यू कलरने लिहितोय, ॲट नो लोड किंवा एकदमच कमी लोड, काय म्हणू शकतो आपण त्याला, लाईट लोड कंडिशन. नो लोड और लाईट लोड कंडिशन इन लॉंग अँड मिडियम ट्रान्समिशन लाईन, रिसिविंग एंड व्होल्टेज म्हणजे हा जो WR आहे, इथे बघा, इथे जर सेंडिंग एंड व्होल्टेज 100 असलं तर फॅरंटी इफेक्टमुळे काय होतो, हा 100 प्लस 105 व्होल्ट आपल्याला इथं अपिअर होते, 110 अपिअर होते. कशामुळे? तर हा इफेक्ट, या इफेक्टला कुठला नाव आहे, हे काय नाव आहे या इफेक्टचं, फॅरंटी इफेक्ट. कुठला इफेक्ट आहे? फॅरंटी इफेक्ट. सो फॅरंटी इफेक्टचं तुम्हाला समजलं, काय समजलं, की एखादी मीडियम लॉंग ट्रान्समिशन लाईन जर असली आणि ती नो लोडवर असली किंवा कमी लोड लागलेलं असतं त्या लॉंग लाईनवर, त्यावेळेस काय होते, की रिसिविंग एंड व्होल्टेज जे आहे ते सेंडिंग एंड व्होल्टेजपेक्षा आपल्याला काय मिळते, जास्त मिळते. हा इफेक्ट कशामुळे असतो? हा जनरली इफेक्ट असतो कॅपॅसिटन्स, जे लाईनचा कॅपॅसिटन्स फॉर्म होतं विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, कॅपॅसिटन्स इफेक्टमुळे
हे आपल्याला अपियर होते. समजलं तुम्हाला? फॅरेंटी इफेक्ट सांगितलं मी कशामुळे अपियर होते. कॅपॅसिटन्स चार्जिंग करंट घेतो ॲट नो लोड कंडिशन फॉर मीडियम अँड लॉंग ट्रान्समिशन लाईन. हा कन्सेप्ट जर तुम्हाला लक्षात आला असेल तर आता बघा आन्सर तुम्ही इझिली आपण सर्व देऊ शकतो. इझिली देऊ शकता बघा तुम्ही. चला याला करतो मी इरेज. जनरली फक्त जेवढा आता विचारलं आहे त्यावर आपण फोकस करू. तुम्ही सांगा मला ऑप्शन जे दिलेले आहेत. ऑप्शन म्हणजे क्वेश्चनमधला जो पहिला पॉईंट आहे बघा, द लाईन इज लाईटली लोडेड. कांट बी एक्सपिरियन्स. लाईटली लोडेड जर असली तर एक्सपिरियन्स होतो का? होतो. कांट म्हणजे होणार नाही असं म्हटलं आहे त्यांनी, पण इथे काय होतो. यानी फॅरेंटी इफेक्ट. कारण काय सांगितलं मी, ॲट नो लोड ऑर लाईटली लोड. लाईटली म्हणजे कमी लोड असलं किंवा लोड लावलेला नसला त्या लाईनला तेव्हा फॅरेंटी इफेक्ट दिसतो. इथं न दिसण्याचे कारण आहे का? ते नाही. दिसण्याचं कारण आहे लाईटली लोड. दुसरं वाला बघा, द लाईन इज हेवीली लोडेड. आता जेव्हा लाईन हेवीली लोडेड असली, ही कंडिशन हेवीली लोड आहे म्हणजे फॅरेंटी इफेक्ट इथं काय नाही आहे. कारण दोनच कंडिशन आहे, नो लोड असला पाहिजे किंवा लाईटली लोडला फॅरेंटी इफेक्ट दिसतो. केव्हा दिसत नाही? जर हेवीली लोड असला तर ही फॅरेंटी इफेक्ट आपला दिसणार नाही. त्यानंतर पॉवर फॅक्टर इज युनिटी. पॉवर फॅक्टर इज युनिटी म्हटलं त्यांनी. आता पॉवर फॅक्टर युनिटी असला फॅरेंटी इफेक्ट कांट बी एक्सपिरियन्स दिसणार नाही. हे का बरोबर आहे? कारण कॅपॅसिटिव्ह इफेक्टमुळे फॅरेंटी इफेक्ट जो आहे हा ॲक्शनमुळे होतो. कशामुळे होतो? कॅपॅसिटन्स बिटवीन लाईन आणि अर्थ म्हणजे ग्राउंड. अर्थसोबतचा जो कॅपॅसिटन्स फॉर्म होतो या नो लोड कंडिशनला, यामुळेच काय होतं? फॅरेंटी इफेक्ट होतो. अरे मला सांगा, जेव्हा कॅपॅसिटन्स लावलेला असतो तेव्हा युनिटी पॉवर फॅक्टर असतो का? कॅपॅसिटन्सचा कुठला पॉवर फॅक्टर असतो? कॅपॅसिटी लिडिंगमध्ये असतो. तो युनिटी होणार आहे का? नाही. सो यावेळेस लक्षात ठेवायचं की जर लिडिंग पॉवर फॅक्टर असला ॲट नो लोड तेव्हाच फॅरेंटी इफेक्ट होतो. सो इथं काय युनिटी पॉवर फॅक्टर आहे म्हणजे इथे सुद्धा फॅरेंटी इफेक्ट नसणार आहे. केव्हा असणार आहे? जेव्हा लिडिंग पॉवर फॅक्टर असला, जेव्हा कॅपॅसिटिव्ह इफेक्ट असला तेव्हाच असणार आहे. आपली कंडिशन होती कांट बी एक्सपिरियन्स म्हणजे नसण्याची कंडिशन. आपल्याला जो प्रश्न विचारला नसणारा, तो हे दोन ऑप्शन काय, हे जर अशा कंडिशन असल्या तर फॅरेंटी इफेक्ट असणार आहे का? नसणार आहे. सो तेच आपला आन्सर आहे. बोथ 2 and 3 कांट बी म्हटलेला आहे, तर आपला करेक्ट आन्सर इज 2 and 3 चुकीचे आहेत. ए बरोबर आहे, तेव्हा फॅरेंटी इफेक्ट होतो. आलं असेल लक्षात? नसेल आलं तर कमेंट करा, मी पुन्हा तुम्हाला नेक्स्ट क्लासमध्ये पुन्हा एक्सप्लेन करेन. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. कुठला टॉपिक आहे हा? नेटवर्क ॲनालिसिस. तुम्हाला माहिती आहे बेसिक सर्किटमध्ये तुम्हाला नेटवर्क सर्किट म्हणू शकतो आपण त्याला. अरे सर्किटमध्ये एक सिम्पल क्वेश्चन आहे. यामध्ये भरपूर जण काय करतात, याला टफ नाही कधी लक्षात घ्यायचं. सिम्पल क्वेश्चन ऑलवेज वर्ड लिहितो मी इथं. काय लिहितोय? ऑलवेज. असं जास्त डीप तुम्हाला सुपर मेश सुपर नोड आहे यूज नाही करावं लागत. सुपर मेश आहे, ओके, सुपर मेश ॲनालिसिस आहे, सुपर नोड ॲनालिसिस आहे किंवा हार्ड असं काही इथे काहीच नसते. सिम्पल आहे, ऑलवेज आहे. का बरं, कसं काय? आता हा प्रश्न दिलेला तुमच्यासमोर. एक क्वेश्चनला पुन्हा ड्रॉ करतो मी तुमच्यासाठी. इथे बघा, इतके इझिली सॉल्व करतोय बघा. आता 5 दिलेला आहे, 5 ओहम पहिलं वरती. इथं मिडलवाला आहे 2 ओहम आहे. त्यात 1 अँपियर करंट इथे चाललेला आहे. ओके, 1 अँपियर सोर्स दाखवला. त्यानंतर 2 ओहम इथे पुन्हा काढला आहे. इथे 4 ओहम आहे. ओके, आणि इथे आहे 5 वोल्ट प्लस मायनस 5 वोल्ट. ओके, आपण काय करूया, सर्किटला कंप्लीट करू. इथे हा झाला कंप्लीट. या क्वेश्चनमध्ये जो विचारला की आयची व्हॅल्यू कर. आय बघा, कन्सिडर द फॉलोइंग सर्किट, फाइंड करंट म्हणजे आयची व्हॅल्यू ड्यू टू 1 अँपियर सोर्स ओनली. 1 अँपियर सोर्स ओनली म्हणजेच 1 अँपियर सोर्स कुठला आहे? हा आहे. याच्यामुळे आयची व्हॅल्यू काढा, फक्त याच्यामुळे. मग इथं लक्षात घ्यायचं की मग आता सर या सोर्सचं काय करायचं? 1 अँपियर तर समजलं, पण हा जो दुसरा सोर्स आहे याचं काय करायचं? तर तुम्ही सुपरपोजिशन जर माहिती असेल तुम्हाला थेरम, सुपरपोजिशन थेरममध्ये पण काय करतो, जेव्हा नंबर ऑफ सोर्स असले, समजा जर 2 सोर्स असले, काय असले, 2 सोर्स असले ॲक्टिव्ह, 2 सोर्स जर ॲक्टिव्ह असलो तर आपण काय करतो, पहिले याला फर्स्टला चालू करतो, फर्स्ट ऑन, अँड सेकंड काय करतो, त्याला सेकंडला काय करतो, ऑफ करतो. ऑफ म्हणजेच इनॲक्टिव्ह आपण करत असतो. तर इथे पण तेच कंडिशन आहे की तुम्हाला एकच सोर्स, फर्स्ट सोर्स म्हणजे एक दोनपैकी एक सोर्स काय करायचं आहे, ॲक्टिव्ह ठेवायचं आहे, आणि दुसरा काय करायचं, ऑफ करायचं आहे. बट यामध्ये कन्सेप्ट एक तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कन्सेप्ट काय आहे की सर ऑन कसा करायचा, ऑफ कसा करायचा. लक्षात घ्या, ऑफ करण्यासाठी महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत. ऑफ करणे म्हणजे सोर्सला इनॲक्टिव्ह करणे. हा पॉईंट आपल्या नोटबुकमध्ये असणे गरजेचं आहे. नसेल तरी नोट करून घ्या. काय करणे,
इनॲक्टिव्ह करणे, एखादा सोर्स जो आहे ना त्या सोर्सला इनॲक्टिव्ह करणे किंवा ऑफ कसं करायचं, आणि करायचं म्हणजे सर्किटमध्ये कसं दाखवायचं. तर आपल्याकडे दोन सोर्स असतात. कुठला सोर्स असतो, पहिला सोर्स आहे करंट सोर्स आणि दुसरा सोर्स असतो जनरली आपल्याकडे व्होल्टेज सोर्स. आता दोन सोर्स इथे दिसत आहे तुम्हाला. हा व्होल्टेज सोर्स म्हणजे फॉर एक्झाम्पल या एक्झाम्पलनुसार इथं 5 व्होल्टचा आहे आणि करंट सोर्स आहे तो 1 अँपिअर आहे. या सोर्सला जर आपल्याला काय करायचं आहे, इनॲक्टिव्ह म्हणजे ऑफ जर करायचं आहे, बंद जर करायचं आहे, तर काय करायचं, करंट सोर्सला जेव्हाही बंद करायचं असलं तर करंट सोर्सला काय करत असतो आपण, यास लक्षात ठेवा, जिथं करंट आहे तिथं काय करून टाकायचं, ओपन सर्किट असं करून टाकायचं. काय करायचं म्हणजे, जर सर कसं समजलं नाही आम्हाला, जर इथे असं दिलेलं आहे तुम्हाला की हा जर 5 अँपिअरचा आहे, तुमचा 1 अँपिअरचा सोर्स आहे, तर याला तुम्हाला असं करावं लागेल, म्हणजे ते सिम्बॉल काढून, म्हणजे ते जे साईन आहे, सिम्बॉल आहे 1 अँपिअरचा, तो पूर्ण हटवून टाकायचा, त्याही ओपन सर्किटने रिप्लेस करायचं. सिमिलरली जर व्होल्टेज सोर्सला तुम्हाला ऑफ करायचं आहे, तर व्होल्टेज सोर्स फॉर एक्झाम्पल असं दिलेला आहे तुम्हाला, काय दिलेलं आहे, ±5 व्होल्ट. मग याला तुम्ही काय करायचं, जेव्हा ऑफ करायचं आहे तेव्हा, तर जेव्हाही व्होल्टेज सोर्स दिलेला असतो त्या व्होल्टेज सोर्सला नेहमी काय करत असतो आपण, इथे बघा शॉर्ट सर्किट, काय करतो आपण, शॉर्ट सर्किट करायचं आहे किंवा बंद करण्याची कंडिशन आहे. सो आता मग काय म्हणणं आहे माझं, की आता जे आपल्याला विचारलेलं आहे या प्रश्नामध्ये, काय विचारलेलं आहे आपल्याला, की फक्त आणि फक्त 1 अँपिअर चालू ठेवा. वरती बघा क्वेश्चनमध्ये ड्यू टू 1 अँपिअर सोर्स ओनली, म्हणजेच याचा अर्थ हा ह्याला बंद करायचा आहे. आणि याला बंद करायचा हा कुठला सोर्स आहे, व्होल्टेज सोर्स आहे की करंट आहे, हा आहे व्होल्टेज सोर्स. व्होल्टेज सोर्सला बंद करण्यासाठी काय करत असतो आपण, त्याला रिप्लेस बाय शॉर्ट सर्किट. मग शॉर्ट सर्किट करणे म्हणजे कसं करणे, डायरेक्ट बघा इथे शॉर्ट सर्किट करणे म्हणजे याला शॉर्ट सर्किट करणे म्हणतात का, मी काय सांगितलं, सिम्बॉल हटवून तिथे काय करायचं, शॉर्ट करायचं. सो इथे पण काय करायचं आपल्याला, आता इथे मी काय करतो बघा, व्होल्टेज सोर्सला रिप्लेस करायचं बाय शॉर्ट सर्किट करणे म्हणजेच काही नाही, फक्त ही लाईन अशी जोडणे, त्या सोर्सला होता की नव्हता असं करून टाकायचं, तो गायब करून टाकायचा आपल्याला. झालं. मग आता काय झाला, आपला प्रश्न सिम्पल झाला, आपला सर्किट झाला. आता फक्त फक्त एकच सोर्स आहे आपल्याकडे, कुठला सोर्स आहे, ॲक्टिव्ह. कुठला सोर्स आहे हे नोट करून घ्यायचा तुमच्या बुकमध्ये, 100% असलं पाहिजे तुमच्या नोटबुकमध्ये, तेव्हाच ते क्वेश्चन जमतील. असं काही हार्ड नाही आहे, बेसिकवाला कन्सेप्ट आहे तो फंडा. मग आता आपलं सर्किट झालं आहे सिम्प्लिफाय, एकदम इझी सर्किट झालेलं. आता काय, हा 1 अँपिअरचा करंट आहे. इथे तुम्हाला काय दिसतं आहे, समोर हा आय काढायचा आहे, पण हे दोघं बघा पॅरलल आहे. ते हा जो पॉईंट आहे यांचा आणि हा जो कॉमन पॉईंट आहे बघा दुसरा पॉईंट, हे काय कॉमन आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे, हे दोघं काय आहे, हे दोघं हे पॅरललमध्ये 2 and 4 इन पॅरलल, 2 and 4 इन पॅरलल. का आता पॅरलल कॉम्बिनेशन करा, किती इन पॅरलल कॉम्बिनेशन, 2 × 4 डिवायडेड बाय, किती येणार आहे, 2 × 4 डिवायडेड बाय 2 + 4 किती होते, 8/6. क्लिअर. 8/6ला पुन्हा आपण काय लिहू शकतो, 4/3. अर्धे जर केले आपण त्याचे, तर 4/3 आपण लिहू शकतो. सो मग इथे काय होणार आहे, हे 2 दिसणार आहेत का, आता नाही, हे पूर्ण याचं पॅरलल कॉम्बिनेशन काढलं, याचं आपण आन्सर काय काढलं, एक रिप्रेझेंटेड बाय सिंगल रेजिस्टन्स म्हणजेच ज्याची व्हॅल्यू काय आली, 4/3. ओके, हे झालं आपलं सर्किट. आता काय, हा 1 अँपिअर करंट आहे, हा 1 अँपिअर करंट इकडे डिवाईड होणार 2 ब्रांचमध्ये. मग इथे काय यूज करायचं आपल्याला, करंट डिव्हिजन रूल. तर करंट डिव्हिजन रूलच्या आधीच काय करतो, सिम्पल, आता 2 रेजिस्टन्स ही सिरीज दिसत आहे तुम्हाला, हे सिरीज कॉम्बिनेशन काढू आपण. हे 2 रेजिस्टन्स सिरीज कॉम्बिनेशनमध्ये काय होत असते रेजिस्टन्सचं, सांगा, सिरीजमध्ये काय होते, सिम्पल ॲडिशन होत असते. सिरीजमध्ये ॲडिशन कशी करणार आहे, आता R1ची व्हॅल्यू समजा 2 आहे आणि R2 जो आहे 4/3 आहे, याची ॲडिशन जर तुम्ही केली, 10/3, दोन्ही मल्टिप्लाय केला आपण, 3 2 6 आणि 4 10/3 ओहम. हे काय झालं, ही कंप्लीट आता ह्या ब्रांचचं रेजिस्टन्स झालं. इथे काय झालं, हे पूर्ण रिप्लेस केलं, हे सिंगल रेजिस्टन्सने याला काय करतो आपण, रिप्लेस करतो. किती आलं, 10/3 ओम. याला 10/3 झालं, इकडे हा 5 झाला. आता करंट डिव्हिजन रूल सिम्पल, असं काही हार्ड नसते आपल्याला, काही सिम्पल करंट डिव्हिजन रूल कोणाला पण येते, नसेल येत तर मी तुम्हाला सांगतो. करंट डिव्हिजन रूल म्हणजेच, जर एक करंट इथून आला, समजा इथून आला 10 अँपिअर आणि याला आपल्या दोघांमध्ये डिवाईड करायचं आहे, एक R1 आहे एक R2 आहे, या दोघांमध्ये आपल्याला डिवाईड करायचं आहे. इथे समजा हा 5 आहे, ओके, 5 आणि आपण याला 4 घेऊ, जेणेकरून आपल्याला समजेल थोडंफार. याची व्हॅल्यू घेऊ आपण 4. हा जो आता 4 अँपिअर आहे, ओके, 4 ओहमचा रेजिस्टन्स आहे इथे, आणि इथे किती ओहमचा रेजिस्टन्स आहे, इथे 1 ओहम रेजिस्टन्स आहे. 4 ओहमचा रेजिस्टन्स इकडे आहे, 1 ओहम इकडे.
आता करंट डिव्हिजन करायचं आपल्याला. करंट डिव्हिजन करताना एवढं लक्षात ठेवायचं, जर आपल्याला ज्या ब्रांचमधलं काढायचं आहे, समजा आता मला इथला करंट काढायचा आहे I1, याला नाव देतो मी I1. या ब्रांचमधला जेव्हा मी करंट काढतो ना, तर या रेजिस्टन्सच्या पॅरलल असलेला अपोजिट रेजिस्टन्स आपण वरती घ्यायचा आहे. जसं 4 वरती घेतला, खाली या 2 रेजिस्टन्सची बेरीज 4 अधिक 1. कुठला रेजिस्टन्सची बेरीज होत आहे? हा 4 ओहम अधिक 1 ओहम यांची बेरीज इंटू टोटल जो काही बाहेरून आता म्हणजे जो मेन करंट डिवाईड करतोय आपण त्याला 10 केलं आहे. 40 बाय किती ते मल्टिप्लाय जर केलं तुम्ही 40 बाय 5 म्हणजेच किती एम्पियर? 8 एम्पियर. कुठनं जातो आहे 8 एम्पियर? सरळ 8 एम्पियर इकडनं जातो आहे. 8 एम्पियर जर इकडनं जात आहे तर बाय KCL, सिंपल KCL की 10 मधला जर 8 इकडे गेला तर खाली किती जाणार आहे मित्रांनो? किती जाणार आहे खाली? सिंपल सर, 10 मधला 8 इकडे गेला तर 2 एम्पियर खाली जाणार. झालं करंट डिव्हिजन रूल. तोच करंट डिव्हिजन रूल आता इथं अप्लाय करू आपण. काय करायचं आपल्याला? कुठल्या ब्रांचमधलं करंट काढायचं तुम्ही मला सांगा. कुठल्या ब्रांचमधलं आपल्याला करंट काढणं आहे? आपल्याला काढणं आहे 5 ओहमवाल्या. तर मग 5 ओहम जर काढायचं आहे तर त्याच्या अपोजिटवाला वरती घ्यायचा. हे आता जस्ट सांगितलं मी तुम्हाला. सो जो I काढायचा आपल्याला हा वाला आहे. ओके, या काढण्यासाठी काय केलं आपण? अपोजिटवाला जो 10/3 आहे त्याला वरती घेतलं, खाली काय केलं? दोघांची बेरीज केली 5 + 10/3 इंटू काय केलं? टोटल करंट म्हणजे हा जो 1 एम्पियर येत आहे ना, हा इकडे डिवाईड होत आहे. खालून जो आलेला आहे तो 1 एम्पियर. सो 1 एम्पियर इथे घेतलं तुम्ही. बस याचा जर तुम्ही सॉल्व कराल तर 10/3 इथे काय होईल? 15 + 10 25/3. येस, ओके. 3 कॅन्सल झाला. 2/5 म्हणजे 0.4 इज दी करेक्ट आन्सर. हे तुमचं आन्सर इथं आहे. काय यूज केलेलं आहे प्रश्नामध्ये? नेटवर्कमध्ये जर तुम्हाला सर आम्हाला काय करू, सर्किट जमत नाही, तर बेसिक तुम्हाला सांगतो एवढं जर जमत असेल तरच तुम्ही नेटवर्क करू शकता. नेटवर्क किंवा बेसिक जे सर्किट आहे ना यामधलं एवढं यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? पहिले तर तुम्हाला हे समजलं पाहिजे कुठलं सर्किट सिरीज आहे आणि कुठलं काय पॅरलल आहे. सिरीज आणि पॅरलल सर्किट तुम्हाला जर समजलं तर सिरीजमध्ये हे पण समजलं पाहिजे तुम्हाला की सिरीजमध्ये जे आपला करंट असतो तो सेम असतो. ओके, सिरीजमध्ये काय असतो? करंट सेम असतो. पॅरललमध्ये काय असतो? व्होल्टेज सेम असतो. सिरीजमध्ये हे पण समजलं पाहिजे तुम्हाला की रेजिस्टन्सची ॲडिशन जे आहे, जेवढे रेजिस्टन्स सिरीजमध्ये आहे तेवढे तुम्हाला यस जोडता आले पाहिजे. किंवा पॅरललमध्ये जर असले तुम्हाला तर 1/, करावं लागते. यस, 1/R1 + 1/R2 हे जेवढे पॅरलल असे तुम्हाला समजलं पाहिजे. सिरीज पॅरलल समजल्यानंतर तुम्हाला यायला पाहिजे KCL म्हणजे किर्चॉफ करंट लॉ, KVL म्हणजेच व्होल्टेज लॉ. फक्त लूप लावता आला पाहिजे. त्यानंतर लूप आणि इथं नोड लावता आला पाहिजे. सिंपल आहे. त्यानंतर यायला पाहिजे कुठलाही महत्त्वाचा लॉ? महत्त्वाचा तुमचं सोर्स ट्रान्सफॉर्मेशन यायला पाहिजे तुम्हाला थोडंफार. सोर्स ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच ते मी तुम्हाला नंतर शिकवेल, तुम्हाला वाटलं डिटेलमध्ये तर. पण हे तुम्हाला येते की नाही बघायचं. 4 झाले. त्यानंतर महत्त्वाचा कुठला पॉईंट आहे? 5 नंबरचं आहे थोडेसे थेरम्स. काय यायला पाहिजे? थेरम्सचं काय थोडं माहिती पाहिजे फक्त. थेरम्समध्ये कुठल्या थेरम्स महत्त्वाचे आहे? एक आहे सुपरपोजिशन. पण एक्झाममध्ये सुपरपोजिशन जास्त यूज होत नाही, फक्त त्याचा लॉजिक यूज होतो. जास्त करून कुठली थेरम यूज करते एक्झाममध्ये? थेवेनिन्स थेरम. त्यानंतर मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. हे जर तुम्हाला माहिती असलं तर नेटवर्कमध्ये एवढं येणं गरजेचं आहे. जास्त नाही आलं तरी चालते. एवढं तुम्हाला येत असेल तरच तुम्ही नेटवर्कमध्ये जा. नसेल येत तर सुरुवात याच्यापासून करा की समजून घ्या एक सर्किट काय. तर यासोबतच कुठले फॉर्म्युले माहीत पाहिजे तुम्हाला, कुठले कंपोनंट असतात किंवा कुठले पॅरामीटर असतात. व्होल्टेज असतो, करंट असतो, रेजिस्टन्स असतो. तर तुम्हाला ओम्स लॉचं माहीत पाहिजे. पॉवरचा फॉर्म्युला V/I असतो हे माहीत पाहिजे. किंवा त्याला दुसऱ्या फॉर्ममध्ये काय लिहू शकतो आपण? यस, I²R पण लिहू शकतो. अजून V²/R सुद्धा लिहू शकतो. ते पॉवरचे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युले माहीत पाहिजे. हा ओम्स लॉ माहीत पाहिजे, I = V/R. ओके, आणि ह्या सर्व गोष्टी माहीत पाहिजे. देन इझिली यू कॅन डू इट. आरामात तुम्ही करू शकता. मग आता KVL KCL मध्येच काय येते या पार्टमध्येच? KVL KCL जेव्हा स्टडी करतात तेव्हाच एक येते करंट डिव्हिजन आणि व्होल्टेज डिव्हिजन. करंट डिव्हिजन रूल आणि दुसरा रूल कुठला आहे आपला? व्होल्टेज डिव्हिजन. आता करंट डिव्हिजन मी तुम्हाला शिकवलं आहे. सो करंट डिव्हिजन तर तुम्हाला जमतच असेल. तसा व्होल्टेज डिव्हिजन. आणखी एक नेटवर्कचा क्वेश्चन समोर येणार आहे, आपण तो बघणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा.
हा क्वेश्चन आहे कुठल्या, बघा वाचा क्वेश्चन. द फॉलोइंग इज कॉल्ड रिड्यूस द स्कीविंग इफेक्ट इन अ रोटर ऑफ 3-phase स्क्विरल केज इंडक्शन मोटर. स्क्विरल केज इंडक्शन मोटर आपल्याला माहीत पाहिजे आणि त्यामध्ये रोटर माहीत पाहिजे. आता इंडक्शन मोटरमध्ये जर तुम्हाला स्क्विरल केज रोटर जर आठवत असेल तर व्हेरी गुड. माहिती नसेल काहीच तर लक्षात घ्या की स्कीविंग काय असते हे पहिले लक्षात घ्या. ही जी लाईन आहे स्कीविंग, हे काय आहे, स्कीविंगचा अर्थ काय. सो इथे मी तुमच्यासाठी एक काय काढतो, एक सिम्पलवाला रोटर काढतो. ओके, एक सिम्पल रोटर आहे, सिम्पल रोटर तुमच्यासाठी इथे काढलं आहे. ओके, हे काढलं मी सिम्पल रोटर. सिम्पल रोटर कसं काढलं सर, हे तर आम्हाला रोटर दिसून राहिलं कोणत्या अँगलनी. तुम्हाला असंच लक्षात घ्या तुम्ही की असं रोटर आहे सर, हे रोटर असं तुम्ही आता इमॅजिन करून घ्या. हे काय झालं, एक सिम्पल रोटर काढलेलं आहे. आता स्क्यूड रोटर कशाला म्हणतात, हे तुम्हाला वर्टिकल लाईन हे ज्या दिसून राहिल्या ना, ह्या लाईन ज्या आहेत हे रॉड असतात, काय असतात, रॉड असतात. कशाचे, कंडक्टर आहेत ते, डायरेक्ट शॉर्ट सर्किट कंडक्टर. हे रोटरचं स्ट्रक्चर सांगतो मी तुम्हाला. मग स्क्यूविंग म्हणजे काय, तर स्क्यूविंग आता तुमच्यासमोर इथे काढतो. याला सिम्पली हा बघा, ओके, रोटरचा आउटर स्ट्रक्चर मी काढतो तुम्हाला, नंतर स्क्यूविंग तुम्हाला समजवतो. स्क्यूविंग म्हणजे सिम्पली हे सरळ रॉडनं टाकता. स्क्यूड म्हणजे थोडासा एक अँगल, ॲट अन अँगल बघा तुम्ही, थोडासा हलका अँगलनी काय होते, हे रॉड जे असतात ते क्रॉस प्लेस केलेले असतात. काय असतात, क्रॉस प्लेस केलेले असतात. असे रॉड याच्यामध्ये आपण काय करू राहिलो, आपण इन्सर्ट करतो आहे. सो हे जे आता रोटर बनत आहे, हे रोटर कुठलं झालं, हे नॉर्मल आहे का, यस, हे नॉर्मल नाही आहे. इट्स अ स्क्यूड रोटर. यालाच इफेक्टला काय म्हणतो आपण, स्क्यूविंग म्हणतो. काय म्हणतो, स्क्यूविंग. हे कशाचं आहे, हे जे असते स्क्विरल केज इंडक्शन मोटरमध्ये हे जे रोटरचं कन्स्ट्रक्शन आहे ते मी सांगितलं. हे नॉर्मल कन्स्ट्रक्शन आहे, यामध्ये स्क्यूविंग केलेलं नाही आहे. आणि हे स्क्यूड रोटर बार म्हणतो आपण, याला स्क्यूविंग म्हणतो. मग याचा बेनिफिट काय आहे तर नेहमी लक्षात ठेवायचं, खूप वेळा एक्झाममध्ये रिपीटेटिव्ह क्वेश्चन होतो. यामध्ये नेहमी जे टॉर्क्स असतात, नेहमी जे डेव्हलप टॉर्क्स असतात, हे ऑलवेज काय असतात, ऑलवेज काय होतात, ऑलवेज टॉर्क्स रिड्युसेस. काय होतात, रिड्युसेस. याचा टॉर्क रिड्यूस होता, हे तुम्ही फंडा लक्षात ठेवा की स्क्यूविंग झाली की टॉर्क रिड्यूस. तो कुठलाही टॉर्क असो, तो टॉर्क कुठलाही असो, म्हणजे कसं, जसं या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे 3, म्हणजे क्वेश्चनमध्ये 3 टॉर्क. कुठले कुठले टॉर्क रिड्यूस होतात तर नोट डाऊन करणे. आपल्याला वाटते स्टार्टिंगवाला टॉर्क इम्प्रूव्ह होईल, पण नाही. तर म्हणून ते स्टार्टिंग टॉर्क जो 2 नंबरला लिहिला आहे तुम्ही आधी लिहितो की स्टार्टिंग टॉर्कसुद्धा काय होतो, यानी कमी होतो. स्टार्टिंग टॉर्क इम्प्रूव्ह होतो का, नाही, कमी होतो. स्टार्टिंग टॉर्क पण रिड्यूस. दुसरा पॅरासिटिक टॉर्कसुद्धा रिड्यूस होतो. आणि तिसरा टॉर्क जो आहे तो पुल आउट टॉर्कसुद्धा रिड्यूस होतो. याच्यावरनं खूप सारे क्वेश्चन बनतात. आपल्याला वेगळं क्वेश्चनमध्ये फॉर्मिंग होत असते, पण नेहमी काय होते हे लक्षात ठेवायचं की स्क्यूविंग केल्यामुळे हे काय होते, रिड्यूस होते. एवढं जरी लक्षात ठेवलं की स्क्यूविंग काय आहे, स्क्यूविंगमुळे काय होते, आणि हे रोटर बार कसे प्लेस असतात, ॲट अन अँगल, स्क्यूड अँगल म्हणतात याला जे आपण तिरपं प्लेस करतो ना, तिरपा अँगलनी, त्याला स्क्यूड म्हणतो. ओके, सो आन्सर इज 1 2 3 इज करेक्ट. काय रिड्यूस होते, यस, रिड्यूस ड्यू टू, इथं रिड्यूस आहे क्वेश्चनमध्ये. काय रिड्यूस काय काय होते तर तिन्ही टॉर्क रिड्यूस होते. इम्प्रूव्ह म्हटलं आहे का, नाही, रिड्यूस म्हटलेला आहे. ओके, देन एक बघा. आता हाच सिंक्रोनस मोटरचा क्वेश्चन होता. पुन्हा त्याचे फॉलोड बाय नेक्स्ट क्वेश्चन पण सिंक्रोनस मोटरचाच आला आहे. हा क्वेश्चन पण सिंक्रोनस मोटरचा आहे. म्हणजे तुम्हाला मशीन माहिती पाहिजे. तुम्हाला आता याच्या आधी नेटवर्कचा क्वेश्चन केला, त्याच्या आधी आपण पॉवर सिस्टमचा केला. हा पेपर का बरं घेतोय मी, या पेपरमध्ये मोस्ट ऑफ द सब्जेक्ट म्हणजे जो फर्स्ट क्वेश्चन आज आपण सॉल्व्ह केला तो पॉवर सिस्टमचा होता, फॅरेंट इफेक्टवाला. ओके, पॉवर सिस्टम, फॅरेंट इफेक्टवाला केला. नंतर केला आपण नेटवर्कवाला केला. नेटवर्कवाल्यानंतर आता कुठला क्वेश्चन केला आपण, सिंक्रोनस मोटरमध्ये स्क्यूविंगवाला केला. आता पुन्हा हा क्वेश्चन आला सिंक्रोनस मोटरचा, म्हणजे हा कुठला, मशीनचा क्वेश्चन आला. काय म्हटलं, इलेक्ट्रिकल मशीन. सो असे करता करता आपण काय करणार, त्या रिलेटेड बेसिक सगळे कन्सेप्ट तुम्हाला, सगळ्या सिलेबस जो आहे आपला तो आपल्या नजरेसमोरून जाणार आहे. देन आता या पर्टिक्युलर क्वेश्चनकडे येऊ आपण. इथे काय दिसतंय, गिवन व्ही कर्व. व्ही म्हणजे आता व्होल्टेज कर्व असं समजायचं का, नाही. व्ही का बरं म्हटलं आहे त्याला, व्ही का बरं म्हटलं आहे कोणी सांगू शकते, कारण ही व्ही सारखी दिसते, व्ही सारखी कर्व दिसते, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, व्ही कर्व. एक दुसरी कर्व असते, त्याचं नाव असते, अशी कर्व असते, त्याला नाव काय देणार आहे तुम्ही, जर याला जर व्ही म्हटलं आहे तर याला काय म्हणणार आहे, इन्व्हर्टेड व्ही कर्व. लक्षात घ्या, इन्व्हर्टेड व्ही कर्व दिलेलं असते. दोन्हीमध्ये काय फरक आहे, हे उलटा व्ही दिसत आहे तुम्हाला, हा सरळ व्ही दिसत आहे. त्या दोन व्ही मोस्ट म्हणजे रिपीटेटिव्ह क्वेश्चन, हा भरपूर एक्झाममध्ये, IAS पासून सर्व एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारतात, रिपीटेटिव्ह विचारतात.
या क्वेश्चनची काय गरज आहे, तर आपल्याला फक्त यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे की हे जे एक्स आणि वाय ही काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे, ही नेहमी काय असते, हिचं लक्षात ठेवायचं. या ॲक्सिसवर असतो फील्ड करंट, या ॲक्सिसवर काय असतो फील्ड करंट. फील्ड करंट केल्यानंतर जो आपला फील्ड करंट वर्सेस आर्मेचर करंट, इथं काय आय ए, फील्ड वर्सेस आय ए. जेव्हा हा फील्ड वर्सेस आय एचा ग्राफ विचारतो तेव्हा काय ग्राफ कसा होतो, कसा शेप असतो, आता जो जस्ट काढलेला आपण कुठला, यस व्ही कर्व होतो. कुठला होतो व्ही कर्व. आणि इथं काय केलं आहे मी, कुठला म्हणत आहे तुम्हाला, आय एफ वर्सेस आय ए. या उलट मी इन्व्हर्टेड व्ही कर्व सांगितलं तर ते कशा वर्सेस असते, जर तुम्हाला इथे आय एफ आहे आणि इथे या अँगल जो वाय ॲक्सिसला जर पॉवर फॅक्टर असला, लक्षात घ्या जो इन्व्हर्टेड व्ही कर्व आहे तो पॉवर फॅक्टर आहे आणि जो व्ही कर्व विचारला आहे तो यस आर्मेचर करंट आहे. सो जेव्हा पॉवर फॅक्टर काय होतो, यस हा काय झाला उलटा व्ही कर्व. यामध्ये महत्त्वाचं काय आहे की पॉवर फॅक्टर तुम्हाला माहिती आहे मॅक्झिमम पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू किती असते, यस कोणी सांगू शकते. कॉस फाय जो पॉवर फॅक्टर आहे याची मॅक्झिमम व्हॅल्यू किती असू शकते, यस मॅक्झिमम व्हॅल्यू एनीवन, मॅक्झिमम व्हॅल्यू नेहमी काय असते 1, कारण तो कॉस ऑफ अँगलमध्ये आहे त्याची व्हॅल्यू 1 असते मॅक्झिमम. सो हा जो मॅक्स पॉईंट आहे पॉवर फॅक्टर 1 असतो, तर याला टॉप पॉईंट आहे ते लक्षात ठेवायचं, म्हणून हा इन्व्हर्टेड कर्वमध्ये लक्षात ठेवायचा. आणि करंट जे आहे इथं काय, अरे याला तुम्ही का बरं पॉवर फॅक्टरला म्हणत नाही, कारण पॉवर फॅक्टरच्या 2 सेम व्हॅल्यू आहेत का, नाही आहेत. तर पॉवर फॅक्टरच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या व्हॅरी होऊ शकतात, पण टॉप व्हॅल्यू जी आहे टॉप व्हॅल्यू एकच असू शकते. मिनिमम व्हॅल्यू ज्या आहेत त्या आता हे मिनिमम व्हॅल्यू तर 2 आहेतच पॉवर फॅक्टरच्या, मिनिमम व्हॅल्यू तर आहेत. लिडिंग लॅगिंग म्हणतो आपण, काय म्हणतो त्याला, लिडिंग लॅगिंग. इथं जर नॉर्मल एक्सायटेशन म्हटलं तर डिटेलमध्ये जर ग्राफमध्ये घेतलं तर इथं असते नॉर्मल एक्सायटेशन, इथं ओव्हर एक्सायटेशन वाढतो म्हणजेच फील्ड करंट वाढवणे म्हणजेच एक्सायटेशन करणे. इथं एक्सायटेशन कमी होते या साईडला, कमी झाला तर कुठला असते, काल पण आपण बघितलं, जर तुम्ही कालचा क्लास बघितला असेल तर ओव्हर एक्सायटेडमध्ये कुठला पॉवर फॅक्टर असतो, सिंक्रोनस मोटरचा लिडिंग. आणि अंडर एक्सायटेशन म्हणजे एक्सायटेशन कमी करू आलो, म्हणजे या नॉर्मल पॉईंटपासून कमी जर केलं तर कुठला असतो लॅगिंग पॉवर फॅक्टर. सो लिडिंग लॅगिंगमध्ये व्हॅल्यूज कमी असू शकतात, पण मॅक्झिमम व्हॅल्यू जे ऑलवेज 1 फॉर युनिटी म्हणजेच लॅगिंग लिडिंग नंतर युनिटी पॉवर फॅक्टर म्हणतो आपण त्याला. हा जनरली केव्हा असतो, रेझिस्टिव्ह लोडसाठी असतो. ओके क्लिअर. सो जेव्हाही अशी कर्व दिसेल, आपण डी सी मोटरमध्ये अशा कर्व नाही आहेत, अशा सिंक्रोनस मोटरमध्ये फक्त अशा कर्व आहेत. डी सी सिरीजवाल्या कशा कर्व आहेत, आर्मेचर करंट वर्सेस फील्ड करंट आपण त्यामध्ये व्हॅरी करत नाही, आपण फक्त त्यात फील्ड करंट वर्सेस आय पाहतो, म्हणजे इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स पाहतो की व्होल्टेज कसे डेव्हलप होतो, किंवा आपण काय करतो टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स डी सी मोटरच्या टॉर्क आणि स्पीड एन वर्सेस टी ह्या कॅरेक्टरिस्टिक्स असतात. त्यानंतर टॉर्क वर्सेस आर्मेचर करंट ह्या कॅरेक्टरिस्टिक्स डी सी मोटरमध्ये असतात. मग इंडक्शन मोटरमध्ये कुठल्या कॅरेक्टरिस्टिक्स असतात, इंडक्शन मोटर टॉर्क स्लिप असते. बघा इंडक्शन मोटरमध्ये जर तुम्ही बघितलं अशा कॅरेक्टरिस्टिक्स स्लिप, टॉर्क वर्सेस स्लिप, त्या कॅरेक्टरिस्टिक्स कशामध्ये असतात, इंडक्शन मोटरमध्ये. पण असा शेप जो आहे व्ही सारखा शेप आणि इन्व्हर्टेड व्ही सारखा शेप फक्त आणि फक्त कुठल्या मोटरमध्ये बनतो, सिंक्रोनस मोटर. द करेक्ट आन्सर इज सिंक्रोनस मोटर. आता उलटं पण विचारू शकतात की व्ही अँड इन्व्हर्टेड कर्व आर रिलेटेड टू विच मोटर, काय आताच काय सांगितलं, सिंक्रोनस मोटरमध्येच या 2 कर्व असतात, बाकीमध्ये असतात का नाही. सो तुमचा आन्सर काय असायला पाहिजे की इट्स सिंक्रोनस मोटर हॅव्हिंग व्ही कर्व अँड इन्व्हर्टेड व्ही कर्व कॅरेक्टरिस्टिक्स. आणि वर्सेस पण माहीत पाहिजे, आर्मेचर करंटच्या वर्सेस असते एक आणि एक पॉवर फॅक्टरसुद्धा असते. ओके क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. इलेक्ट्रोमॅग्नेटिक, बघा EMF इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड हा पण क्वेश्चन. आता भरपूर लोकांना क्वेश्चन समजतच नाही याचं कसं करावं काय करावं, पण ॲज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर EMF तुम्हाला यायलाच पाहिजे. नाही यायला पाहिजे सर आम्हाला काही जास्त येत नाही, आम्हाला इंजिनियर नॉमिनल आहो आम्ही, ठीक आहे. नॉमिनल जरी इंजिनियर असले तरी ॲटलिस्ट तुम्हाला काय माहीत असेल तुम्हाला थंब रूल तर माहीत आहे, थंब रूल माहिती आहे का तुम्हाला, माहिती नसेल तर इथं तुम्हाला थंब काढतो मी. आता थंब एवढा चांगला जमेल नाही जमेल हे आता आपण डिसाईड करूच. मी थंब काढण्याचा प्रयत्न करतो. ओके थंब रूल असा काढण्याचा मी काय करतो आहे प्रयत्न करतो आहे. असा थंब जेव्हा आपण बनवतो, ओके बघा एक थंब आता मी बनवतो आहे, तो एवढा चांगला बनेल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. ओके आता बनवला मी एक थंब. ओके असा थंब तुम्ही दाखवा, थम्सअप करताना कोणाला, तर इथे जे वर्टिकल जो डायरेक्शन आहे जो आपला थंब दाखवतो ते डायरेक्शन ऑफ करंट आपण लक्षात ठेवायचं. काय ठेवायचं की त्याला डायरेक्शन ऑफ करंटमध्ये ठेवायचं. इथं करंट वरती चालला या क्वेश्चनमध्ये तर आपण त्याला ठेवायचं
क्वेश्चन एकदा वाचतो तुमच्यासाठी पहिले. द करेक्ट ऑप्शन फॉर द रेफरन्स टू इंड्यूस EMF, त्यांचं म्हणणं आहे की हा जो ए आणि बी जो लूप आहे, या लूपमध्ये एक करंट जो इंड्यूस होणार तो या डायरेक्शनमध्ये होणार का, या डायरेक्शन होणार का, उलटा डायरेक्शन होईल की याच्यामध्ये उलटे, याची क्लॉकवाईज डायरेक्शन राहील की अँटी क्लॉकवाईज राहील, याची क्लॉकवाईज राहील की अँटी क्लॉकवाईज, असा क्वेश्चन विचारला आहे. त्यांनी फक्त आणि फक्त आपल्याला काय दिलं आहे, स्ट्रेट लाईनवरचा करंट दिलेला आहे. म्हणजे ऑलरेडी त्यांनी फक्त एवढीच इन्फॉर्मेशन दिली आहे. यामधला हा बी आणि ए यामधला आपल्याला लूप जो आहे, हा काय कंडक्टर आहे, असा कंडक्टर घेतला, हा वायर होता आपल्याकडे, या वायरला घेऊन आपण गोल केलं. ओके, आणि दुसरा गोल केलं या अशा एखाद्या वायरला, याला ए नाव दिलं, याला बी नाव दिलं. सो क्वेश्चन काय केलं, यामधून काय केलं आपण, जसं याला इथे करतो मी, असा वायरचा तुकडा घेतला, त्याला गोल करून ए केलं, असा दुसरा घेतला वायरचा तुकडा, त्याला गोल केलं, आणि मधात एक स्ट्रेट कंडक्टर ठेवला आणि त्यामधून आपण काय केलं, करंट पास केला. हा प्रश्न आहे की यामध्ये मग आता करंट इंड्यूस होणारच आहे, मग याची डायरेक्शन काय होणार, असा इंड्यूस होणार की उलट्या डायरेक्शनने होणार, की यामधून असं इंड्यूस होणार की यामधून उलट्या डायरेक्शनने होणार. सो त्यासाठीच आपल्याला काय पाहिजे, थंब रूल यूज करणार आहे. ओके, फॉर द थंब रूल काय करायचं, आपला जो अंगठा आहे तो काय करायचा, करंटची जिथं डायरेक्शन आहे तिथं प्लेस करायचा. येस, राईट हँड रूल आहे, राईट हँड, नाही तर तुम्ही काय करणार, लेफ्ट हँड घेणार. राईट हँड थंब रूल, राईट हँड थंब रूल. हा थंब रूल घेतला तुम्ही, डायरेक्शन ऑफ करंट ठेवला, तर इथे लक्षात ठेवायचं, हे जे आपले बाकीचे बोटं आहेत, जे उरले सुरले आपले जे 4 बोटं आहेत, हे 4 बोटं आपल्याला काय दाखवतात, 1 2 3 4 हे दाखवतात फ्लक्स. काय दाखवतात, डायरेक्शन ऑफ फ्लक्स. आता फ्लक्स लक्षात घ्या, जर करंट इथून चालला तर फ्लक्स यामधून असे चालले. ओके, फ्लक्स यामधून असे चालले सरळ सरळ. बघा, हे 4 बोटासारखे 4 लाईन काढल्या मी. वर आपला समजा हा थंब आहे आपला, येस, हा आपला थंब पकडून घ्या, हे 4 बोटासारखे 4 काढले. म्हणजे फ्लक्स कुठं होत आहे, आतमध्ये जात आहे. ए साईडवरनं काय होत आहे, आतमध्ये जात आहे. तर फॉर एक्झाम्पल जर फ्लक्स इथं आतमध्ये चालले, याला करंट असा फ्लक्स, अशी फ्लक्सची डायरेक्शन अशी चालली आतमध्ये. सो ॲज पर लेन्स लॉ काय होते, जर फ्लक्स यातून आत चालले तर यामध्ये आता तुम्ही थंब जर ठेवला, फ्लक्स आतमध्ये चालले, थंब तुमचा जर आता इथे थंब रूल लावला की जर आतमध्ये जात असेल एखादी गोष्ट, इथे इंटरनल जात आहे, तर जेव्हा इंड्यूस EMF होतो तो क्लॉकवाईज डायरेक्शनने होतो. आपला तुम्ही जर अंगठा असा ठेवला आतमध्ये, असा दाखवला, जसं स्क्रीनमध्ये दाखवा, तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनमध्ये असा अंगठा करा त्या साईडला, तर तुम्हाला दिसेल, जर तुम्ही असा अंगठा जो आहे हा स्क्रीनकडे दाखवला, हा मोबाईल इथे ठेवला आहे तुमच्या, ओके, मोबाईलमध्ये बघताय तुम्ही, तर हा जो तुमचा अंगठा आहे, याच्या राईट साईडला फ्लक्स दिसत आहे ना, सरळ जो तुमचा करंट तुम्ही डायरेक्ट दाखवला, इथे दाखवलं इंटरनल करंट जात आहे, आणि राईट साईडला तुमचा जो थंब आहे त्याची डायरेक्शन दिसत आहे की फ्लक्स जे आहे ते कसे जात आहे, असे राईट साईडला जात आहे. मग इथं काय लक्षात ठेवता की इथे पण जो फ्लक्सची डायरेक्शन जे आहे, यस, फ्लक्सची डायरेक्शन कटिंगवाली जी आहे ती या क्लॉकवाईज येते. पण हे आन्सर आहे का, नाही. लेन्स लॉ तुम्हाला माहिती आहे, लेन्स लॉनुसार काय करते, ज्याच्यामुळे ज्या फ्लक्समुळे तो प्रोड्यूस होऊ राहिला त्याला अपोज करण्यासाठी काय, करंट कुठल्या डायरेक्शनने फ्लो होणार आहे, इथे कुठल्या डायरेक्शन होणार आहे, या सरळ डायरेक्शनने होणार आहे का, नाही, अँटी क्लॉकवाईज इथे होणार आहे. सिमिलरली यामध्ये उलटं होतं, कारण हा लेफ्ट साईडला आहे, इथे करंट बाहेर येत होता, मग अंगठा तुमच्या अंगावर पकडा, असा तर राईट हँड थंब घ्या, अंगठा तुमच्या अंगावर पकडा, या डायरेक्शन अशी दिसते. नॉर्मली तुमची जे बोटं दिसतील तुम्हाला, जे बाकीचे 4 ते असे दिसतील, याचा अर्थ काय, काउंटर क्लॉकवाईज डायरेक्शन. पण हे आहे का, नाही, ते फक्त डायरेक्शन आपल्याला कशासाठी आहे, फ्लक्ससाठी आहे. इंड्यूस जो होणार आहे ॲक्च्युली तो अपोजिट डायरेक्शनमध्ये होणार आहे. सो याचा अर्थ काय, बीमधून जो करंट इंड्यूस होणार आहे तो होणार आहे क्लॉकवाईज डायरेक्शन, आणि जो एसाठी इंड्यूस होणार आहे तो होणार आहे काउंटर क्लॉकवाईज डायरेक्शन. सो आन्सर हे तुमच्यासाठी इथं आन्सर. थंब रूलवर आहे फक्त, नाही समजलं असेल तर या टॉपिकवरती मी क्लास घेणार आहे. राईट हँड थंब रूल, लेफ्ट हँड रूल आपण ऑलरेडी क्लास घेतलेला आहे, एक समजून घे जा, कमेंट बॉक्समध्ये करा, आपण पुन्हा करू. ओके, देन आता समोर बघा किती सोपी प्रश्न आहे. आता सोपी प्रत्येकासाठी आहे का, सोपी नाही. हा क्वेश्चन आहे चॉपर वर्ड आलेला आहे तुमच्यासमोर. क्वेश्चन वाचू शकता तुम्ही की हे जे वेवफॉर्म दिलेली आहे, यस, ही वेवफॉर्म जी तुम्हाला दिलेली आहे ही वेवफॉर्म आहे कशाची, ही वेवफॉर्म कशाची, असा प्रश्न आहे ना. ऑप्शन तुमच्याकडे काय, व्होल्टेज कम्युटेटर चॉपर, लोड कम्युटेटेड चॉपर, करंट कम्युटेटेड चॉपर, आयडियल चॉपर, असे तुम्हाला काय दिलेलं आहे, ऑप्शन दिलेलं आहे. ही वेवफॉर्म आहे कशाची लक्षात घ्या. वेवफॉर्म तुम्हाला इथं जे आहे ही चॉपरची वेवफॉर्म आहे. कुठली वेवफॉर्म आहे, चॉपरची. अरे चॉपर काय असते, चॉपर वर्ड समजते का तुम्हाला, चॉपिंग म्हणजे काय, केली आहे कधी जिंदगी तुम्ही, केली आहे का चॉपिंग. चॉपिंग म्हणजे जर अशी तुम्हाला दिलं काय, आता कापायला दिलं तुम्हाला, असा काय जी तुम्हाला कापायला, काय आवडेल तुम्हाला कापायला, आलू. हा आलू पकडा. आता आलू एवढा गोल नसतो पण आता तो गोल काढला मी,
तर चॉपिंग करणे म्हणजे काय करता तुम्ही, असा चाकूनी काय करता, याला स्लाइस मारता, म्हणजे काय होतं, चॉप करता. चॉप करता म्हणजे काय होते, एक तुकडा आलूचा इकडे पडेल, दुसरा तुकडा असा दिसेल तुम्हाला, तिसरा मोठावाला असा दिसेल. हे काय झाला, चॉप केला जाईल. चॉप केला म्हणजे तुकडे तुकडे केले. तसंच हा जो चॉपर कॉन्सेप्ट इथं यूज केलेला आहे. अरे वेवफॉर्मला कसं चॉप करसाल, वेवफॉर्मला बघा कसं चॉप करतो मी. ही सरळ सरळ हा ॲक्सिस झाला आपला, ही झाली आपली वेवफॉर्म. हे काय झाली, डी सी वेवफॉर्म. चॉपर जो असतो तो डी सी टू, हे डी सी वेवफॉर्म असे सरळ. हा समजून घ्या तुमचा आलू आहे, आलू आहे किंवा कुठलाही एखादी सरळ सरळ काकडी आहे किंवा काही पण पकडा तुम्ही. ओके, याला काय करतो, चॉपिंग करायचं म्हणजे इथून चॉप करायचं, म्हणजे तुकडे तुकडे करायचे. मग याला जेव्हा तुम्ही तुकडे तुकडे करता, जेव्हा चॉप करता, म्हणजेच काय करता, काही वेळसाठी बंद ठेवता, म्हणजेच काय होता, काही वेळसाठी चालू बंद करता. त्यालाच काय म्हणतो आपण, चॉपिंग करणे. म्हणजे सिग्नल जो आहे तो पूर्ण टाईम न जाता त्याचा मधात तुकडे करून सेपरेशन करतो, त्यालाच काय म्हणतो आपण, त्या वेवफॉर्मची चॉपिंग म्हणतो. सो चॉपर आलं लक्षात तुम्हाला. अशी वेवफॉर्म दिसली तर समजून घ्यायचं दिस इज वेवफॉर्म फॉर चॉपर. ओके, जसं याचे चॉप केले आपण वेगळे तुकडे, तसेच त्या सरळ वेवफॉर्मचे पण आपण काय केले, चॉपिंग केले. मग हे कशामुळे करतो आपण, तर जो पिरियडमध्ये आपला चॉप दिसत आहे तर त्या पिरियडलाच म्हणतो आपण, हा जो टाईम असतो तो टर्न ऑन टाईम असतो. ओके, ऑन स्टेट असते. आणि ही जे यावेळेस ज्यावेळेस बंद आहे ती काय झाला, टी ऑफ टाईम असतो. याच्यावरनं चॉपरचा ड्युटी सायकल निघतो, टी ऑन अपॉन टी. म्हणजे टर्न ऑन टाईम अपॉन हा टोटल वेळ जो त्याला चॉप करायला लागला एका पल्सला. हे दुसरी पल्स इथून इथपर्यंत, तिसरी पल्स इथून इथपर्यंत, अशा पल्सेस काय चालू आहे तर तो पर्टिक्युलर पल्सचा. तर इथे हे झालं चॉपरचा कन्सेप्ट. आता ऑप्शनमध्ये जे कम्युटेटेड वर्ड आहे, कम्युटेटेड म्हणजे काय, कम्युटेटेड म्हणजे करंट रिलीज काय करणे, टर्न ऑफ करणे. कम्युटेशन म्हणजे टर्न ऑफ करणे म्हणजेच या चॉपरचा जो बंद करणे. चॉपरला काय करणं आहे, बंद करणे म्हणजेच ऑफ करणे. इथे लिहिलेलं आहे मी ऑफ. ओके, ऑफ पेन. ओके टर्न ऑफ. येस, टर्न ऑफ करतो आपण याला. टर्न ऑफ करण्याच्या प्रोसेसला कम्युटेट चॉपरमध्ये. पण टर्निंग ऑफ करण्यासाठी ही जी वेवफॉर्म, सध्या जो प्रश्न विचारला यामध्ये विचारलेला आहे की वेवफॉर्म दिसते कशाची, ते आयडियल आहे. जसं मी आता इथं तुम्हाला काढून दाखवलं, याच पर्टिक्युलर टाईपची वेवफॉर्म तुम्हाला इथे दिसत आहे. म्हणजे हे वेवफॉर्म कशाचे, आयडियल चॉपरचे. कशाचे आहे, आयडियल डी सी चॉपर. यामध्ये कुठलाच लॅग नाही आहे, कुठलीच वेवफॉर्म सरळ जात नाही, किंवा कुठला असं तिरपा किंवा एक्स्ट्रा पार्ट नाही आहे, किंवा कुठेतरी असं लॅगिंग दिसतं आहे का तुम्हाला काही. प्रॅक्टिकली काय होणार आहे, ॲज एक्झॅक्ट असं असते का, एक्झॅक्ट असं होणार आहे का प्रॅक्टिकली, नाही. तर प्रॅक्टिकली कसं दिसणार आहे ही वेवफॉर्म. येस, प्रॅक्टिकली जर आपण ही वेवफॉर्म बघितली किंवा आयडियल आता ही इथून असा ना डी सीनं असं जाईल, हा डी सी थोडा असा होईल, इथं ऑफ होता होता थोडासा खाली जाईल किंवा थोडासा निगेटिव्ह काही पण येईल. असं काय होणार आहे, ही आयडियल दिसत आहे का, नाही. आयडियली ही वेवफॉर्म अशी दिसत आहे. चॉपिंगचा कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलं. सो इट्स अ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स सेपरेट जेव्हा क्लास घेऊ तेव्हा ते लक्षात येईल. ओके, आता नवीन नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. विच ऑफ द फॉलोइंग फॉलोज द प्रॉपर्टी ऑफ ट्रान्समिशन लाईन. विच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन बघा, वाचा तो. विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टीज ट्रान्समिशन लाईन. आता ट्रान्समिशन लाईनसाठी ही एक प्रॉपर्टी दिली, ए डी मायनस बी सी इक्वल टू 1. हे करेक्ट आहे. मग आता काय प्रॉपर्टी, ट्रान्समिशन लाईनची प्रॉपर्टी लक्षात घेण्याआधी एवढं लक्षात ठेवा, कुठली एखादी ट्रान्समिशन लाईन जर आपण कन्सिडर केली, सोर्स एंड ही ट्रान्समिशन लाईन, आणि इथे काहीतरी आपण लोड एंड लावला. ओके, लोड एंड लावला, हे सोर्स एंड. ओके, व्ही एस आणि व्ही आर. यालाच आपण कसं लिहितो, व्ही एस व्ही आरच्या फॉर्ममध्ये न लिहिता पॅरामीटर जेव्हाही टू पोर्ट नेटवर्कचा क्वेश्चन हा कशामध्ये येतो, टू पोर्टमध्ये हा क्वेश्चन आपला बनतो. टू पोर्ट नेटवर्कमध्ये बघा, यालाच आपण सेंडिंग एंड व्होल्टेजला आपण V1 म्हणतो, आणि सेंडिंग एंड करंटला म्हणतो आपण I1, आणि जो रिसिव्हिंग होतो त्यालाच आपण लिहितो V2 आणि I2. हे दोन पोर्ट आहेत, V2 आणि I2. असे जेव्हा करंट होतात तर याला टू पोर्टमध्ये जेव्हा लिहितो आपण, तर तेव्हाच जे पॅरामीटर आपल्या यूज करतो त्यालाच म्हणतो आपण ABCD पॅरामीटरलाच कुठला वर्ड आहे, ट्रान्समिशन पॅरामीटर. कुठले आहेत ते ट्रान्समिशन पॅरामीटर असं आपण वर्ड यूज करतो. सो टू पोर्ट नेटवर्क जे आहे ते नेटवर्कमध्ये सिलेबस आहे, बेसिक सर्किटमध्ये. नाही माहिती असेल तर ट्रान्समिशन पॅरामीटर कुठले असतात, ABCD. आणखी कुठले पॅरामीटर असतात जनरली टू पोर्टमध्ये, आठवत आहे कोणाला. येस, आठवत नसेल तर मी तुम्हाला एकदा काय करून देतो, तर लिस्ट करून देतो. फक्त डिटेल आपण नंतर बघणार आहे. टू पोर्टमध्ये कुठले कुठले पॅरामीटर आहेत. पहिला पॅरामीटर जर तुम्हाला आठवत असेल, यस, झेड पॅरामीटर. दुसरा वाय पॅरामीटर.
तिसरा एक एच पॅरामीटर आहे आणि चौथा जो मेनली जनरली आपण यूज करतो त्याला म्हणतो आपण ABCD म्हणजेच टी पॅरामीटर म्हणजे ट्रान्समिशन पॅरामीटर. एच पॅरामीटर म्हणजेच हायब्रिड पॅरामीटर. यामध्ये लक्षात ठेवायचं जो झेड पॅरामीटर आहे तो ओपन सर्किट पॅरामीटर म्हणतो आपण याला, वाय पॅरामीटरला शॉर्ट सर्किट पॅरामीटर आपण म्हणतो. एच फॉर हायब्रिड पॅरामीटर याला म्हणतो हायब्रिड पॅरामीटर आणि ABCD फॉर ट्रान्समिशन पॅरामीटर. मग आता ही जी लाईन दिलेली आहे ही काय आहे तर लक्षात घ्या, जेव्हाही आपण आता याच्या टू पोर्ट नेटवर्कमध्ये बघतो तर दोन कंडिशन असतात. कुठल्या दोन कंडिशन महत्त्वाच्या कुठल्या आहे? कंडिशन फॉर सिमेट्री आहे की नाही, आणि दुसरी रेसिप्रोसिटी. काय आहे? रेसिप्रोसिटी. ते दोन कंडिशन आपल्याला काय पाहिजे? माहिती पाहिजे की ट्रान्समिशन पॅरामीटर ABCD जर आहे सो कंडिशन फॉर सिमेट्री काय आहे? A=D. हे लक्षात ठेवणे, 100% लक्षात ठेवणे की फॉर द ट्रान्समिशन पॅरामीटर कंडिशन फॉर सिमेट्री इज A=D आणि रेसिप्रोसिटीची जे कंडिशन आहे तेच आपल्या प्रश्नामध्ये इथे दिलेली आहे. AD - BC = 1. AD - BC = 1. AD - BC = 1 हे लक्षात ठेवणे. इथं मायनस आहे, इथे प्लस आहे का? प्लस नाही आहे इथे. आणि =0 आहे का इथे? 0 नाही आहे, =1 आहे. हे लक्षात ठेवणं तुमचं काम आहे. AD - BC = 1 हेच प्रॉपर्टी आपल्याला ऑप्शनमध्ये दिलेली होती म्हणून ट्रू आहे. AD = D जर दिले असतं ते पण घेतले असते आपण, बोथ आलं असतं. पण आपल्याला जो पर्याय दिलेला होता इथं कुठलं ट्रू आहे तर AD - BC इज द कंडिशन फॉर रेसिप्रोसिटी फॉर द ट्रान्समिशन लाईन. म्हणून ट्रान्समिशन लाईनमध्येच पॅरामीटर कुठले असतं? ABCD आणि त्याची ती इक्वेशन आहे. आलं असेल थोडाफार बघा, पूर्ण सर्कलमध्ये मी तुम्हाला समजून सांगितलं की हे लाईन कुठून आली आहे, त्याला काय म्हणतात ते तुम्हाला सांगितलं. ओके, नेक्स्ट क्वेश्चनकडे बघा. हळूहळू आपण काय करतो? डीपमध्ये चाललो आहे. आता पुन्हा क्वेश्चन कुठला आला? क्वेश्चन पुन्हा दिसते का? वेवफॉर्म. इथं वेवफॉर्म ॲज शोन इन फिगर. हे तुम्हाला वेवफॉर्म दिलेले आहे, इलेक्ट्रिकल आहे. ऑप्शन दिलेला आहे सिंगल फुल्ली कंट्रोल AC to DC, वोल्टेज कम्युटेटेड DC to DC चॉपर, इनपुट DC फेज वोल्टेज, 180 डिग्री कंडक्शन मोडमध्ये इन्व्हर्टर आहे का? म्हणजे हा क्वेश्चन आहे. यस, कुठला टॉपिक आहे सांगा? पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. कुठला आहे? पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. यामध्ये कुठला आहे? इन्व्हर्टेड. काय? इन्व्हर्टर टॉपिक माहिती आहे तुम्हाला? इन्व्हर्टर. का बरं इन्व्हर्टर म्हणतोय मी? कारण हे आउटपुट वेवफॉर्म आहे इन्व्हर्टर टॉपिक जर स्टडी केला असेल तर त्यामध्ये दोन वेवफॉर्म येतात. यस, इन्व्हर्टर जो आहे तो आपण फायरिंग अँगल अल्फा किंवा कंडक्शन अँगल किती डिग्रीचा असतो? दोन टाईपचे असतात. यस, एक असतो 120 डिग्री कंडक्शन मोड आणि दुसरा 180 डिग्री कंडक्शन. मग या दोघांमध्ये काय असते? याचा आउटपुट महत्त्वाचा आहे. दोघांमध्ये 120 डिग्रीचा आउटपुटची जी वेवफॉर्म आहे ती कशी दिसते आणि याची आउटपुट वेवफॉर्म कशी दिसते हे एक्झाममध्ये सरळ विचारतात. मग आउटपुट दोघांचे कोणत्या फॉर्ममध्ये असतात? एकाच फॉर्ममध्ये असतात का? नाही, ते लक्षात घ्या तुम्ही. याचं जर आउटपुट आहे, एक आउटपुट येऊ शकते आपल्याला 3 फेज आहे. हे कुठले आहे? हे 3 फेज इन्व्हर्टरचं गोष्ट करतोय आपण. 3 फेज इन्व्हर्टरमध्ये एक फेज व्होल्टेज वेवफॉर्म असते आणि एक दुसरी वेवफॉर्म कुठली असते? लाईन व्होल्टेज. सिमिलरली याच्यासाठी पण 180 डिग्रीसाठी फेज व्होल्टेज वेवफॉर्म अँड देन लाईन व्होल्टेज वेवफॉर्म. फेज व्होल्टेज, लाईन व्होल्टेज. मग आता आपला जो प्रश्न विचारलेला हा 180 डिग्री कंडक्शन मोडचा परफेक्ट आन्सर आहे. कसं? 180 डिग्रीमध्ये हा जो आहे हा 3 स्टेप आहे. हा जो आउटपुट मिळतो ना हा स्टेपसारखा मिळतो. जसं ही असा आउटपुट मिळाला, असं 3 स्टेप झाला कंप्लीट. पुन्हा निगेटिव्ह साईडमध्ये आउटपुट कसं आहे? तर AC आहे म्हणून ते 3 स्टेपमध्ये तुम्हाला दिसतं आहे. हे कशाचा वेवफॉर्म आहे? यस, हे फेज व्होल्टेज आहे. मग याचं लाईन व्होल्टेज कशी असेल? तर लाईन व्होल्टेज कॉसी स्क्वेअर असते. तर लक्षात घ्या, कॉसी स्क्वेअर तुम्हाला माहिती नसेल तर एक आउटपुट येते, पुन्हा एक ब्लँक स्पेसेसमध्ये कुठलंच आउटपुट नाही, पुन्हा मग निगेटिव्ह, पुन्हा एक झिरोवाला लाईन, पुन्हा एक आउटपुट, म्हणजे झिरोवाल्या स्टेट येतात. याला कॉसी स्टेट म्हणतो आपण. आणि डायरेक्ट जर आउटपुट येत असेल तर काय म्हणतो आपण त्याला? हे फेज व्होल्टेज. याला आपण सिम्पल वेवफॉर्म जे असते आपण कॉसी यालाच म्हणतात. जो पॉट ज्यावेळेस कुठलंच आउटपुट येत नाही त्यावेळेस आपण वर्ड कुठला यूज करतो? कॉसी असा यूज करतो. आता जो दिलेला प्रश्न आहे प्रश्नामध्ये हे वेवफॉर्म पूर्ण मॅच होतं. मग सर हे झाले 180 डिग्रीसाठी. 120 डिग्रीसाठी उलटा आहे फक्त. जी वेवफॉर्म याच्या लाईनमध्ये आहे तीच वेवफॉर्म, जी वेवफॉर्म याच्या फेजमध्ये होती तीच वेवफॉर्म कशासाठी येते? 120 डिग्रीच्या लाईनमध्ये येते. म्हणजे 3 स्टेपवाली जी वेवफॉर्म आता जस्ट आपण बघितली हीच वेवफॉर्म जर फेज व्होल्टेज फॉर 180 डिग्री असेल
तर तीच वेव्हफॉर्म लाईन व्होल्टेज फॉर 120 डिग्री आहे. म्हणजेच आपल्याला लक्षात ठेवायचं की ही कुठली वेव्हफॉर्मला म्हणतो आपण 3 स्टेप म्हणतो आपण. काय म्हणतो? ह्या ज्या वेव्हफॉर्म येतात 3 स्टेप. मग याचा अर्थ काय आहे, जर लाईनवालीची फेजवाली हा फॉलो करत असेल तर लाईनवालीसुद्धा वेव्हफॉर्म हा फेजला ट्रान्सफर इकडे होऊन जाते. तर 120 डिग्रीमध्ये जर तुम्हाला विचारलं की फेजवाली वेव्हफॉर्म कशी आहे, तर काय सांगणार आहे? कसं? कुठली? कॉसी स्क्वेअर सर, कारण याची जर लाईनची कॉसी आहे सर, याची फेजची कॉसी होणार आहे. यस यस. सो कॉसी स्टेट याच्यामध्ये काय ह्या ज्या स्टेट आहेत याला काय म्हणतो आपण? कॉसी स्टेट. सो सरळ सरळ दिलेलं आहे. आता कोणाला माहीत असेल या क्वेश्चनमध्ये आन्सर कोणास न्यूमेरिकल सॉल्व करावा लागतो का? फक्त काहीतरी 5 सेकंडमध्ये याचा आन्सर आपण देतो प्रश्न वाचेपर्यंत. किती मार्क्स घेऊन घेतो? 2.2. कोणाला माहीत असेल? फक्त ज्याला माहिती आहे की 180 डिग्रीमध्ये फेजवाली वेव्हफॉर्म 3 स्टेप असते तो डायरेक्टली अरे ठीक आहे आणि डायरेक्टली उत्तर झालं. पण जर तुम्हाला माहितीच नाही आहे तर माहीत नसेल तर नोटबुकमध्ये नोट करा की आउटपुट वेव्हफॉर्म जे आहे ते 180 डिग्रीच्या अशा आहेत. त्यामध्ये महत्त्वाचं काय आहे? कुठलं तरी एक लक्षात ठेवणे म्हणजे संपूर्ण लक्षात ठेवू शकता का तुम्ही? नाही. तर महत्त्वाचं एवढं लक्षात ठेवा की 180 वाली फेजवाली वेव्हफॉर्म 3 स्टेप असते आणि 120 वाली लाईनवाली असते. बाकी उरलेल्या कॉसी स्क्वेअर, कुठलं तरी एक 2 लक्षात ठेवले तर 2 तुम्ही आरामात हे करू शकता. मग सर एवढंच आहे का? तर आपल्या एक्झाममध्ये ट्रान्सकोमध्ये आपण एक्झाम देत आहे तर तेवढंच विचारतात, जास्त डीपमध्ये जायची काही गरज नाही आहे. ओके, जेवढी गरज आहे तिथंच आपण काय करू, तेवढं इनपुट देणं आपल्याला गरज आहे. पुन्हा क्वेश्चन सिंक्रोनस जनरेटर. आता न्यूमेरिकल आहे, काही न्यूमेरिकल येतात. मग हा न्यूमेरिकल कसं सॉल्व करायचं? काही फॉर्म्युला आपल्याला माहीत पाहिजे, एवढं लक्षात घ्या. नॅचरल फ्रिक्वेन्सी जर तुम्हाला प्रश्न वाचा 50 हर्ट्ज 3 फेज सिंक्रोनस जनरेटर, इंडक्टन्स पर फेज एक अननोन आहे, कॅपॅसिटन्स ऑफ जनरेटर अँड सर्किट ब्रेकर इज कॅपॅसिटर दिलेलं आहे तुम्हाला. इफ द नॅचरल फ्रिक्वेन्सी इज 29 किलोहर्ट्ज, फाइंड द व्हॅल्यू ऑफ इंडक्टन्स एक्स. इंडक्टन्सचा फॉर्म्युला काय? यस, इंडक्टन्सचा फॉर्म्युला काय? इंडक्टन्स म्हणजेच एल होते. आणि याला काय म्हणतो आपण? इंडक्टन्स म्हणजे एल होतं. तर एक्सेल म्हणजे काय होते? कन्फ्यूज नाही व्हायचं आहे. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणतो आपण त्याला इंडक्टन्स म्हणतो का आपण? इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणतो. याचा फॉर्म्युला काय असते इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचा? 2πfl असं लिहितो आपण. पण आपल्याला इथे एल काढायचं आहे. आपल्याकडे बघा प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला. एक तर फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 50 हर्ट्ज. यस. त्यानंतर इंडक्टन्स दिले, एलची व्हॅल्यू एक्स अननोन दिलेला आहे, जोच आपल्याला काय काढायचा आहे. यामध्ये युनिट लक्षात ठेवणे, युनिट विसरणे नाही. याचं युनिट दिलेलं आहे एक्स मिली हेनरी. त्यानंतर नेक्स्ट डेटा काय दिलेला आहे? कॅपॅसिटन्स दिलेला आहे C = 0.002 मायक्रोफॅरेड. 0.00 पण विसरायचे नाही, प्रत्येक 0 लिहायचं. त्याचा एक मिनिंग होते ऑप्शन क्लोजर असतात. देन तुम्हाला दिली आहे नॅचरल फ्रिक्वेन्सी एफचा फॉर्म्युला दिला आहे FN नॅचरल फ्रिक्वेन्सीचा किती दिलेलं आहे तुम्हाला? 29 किलोहर्ट्ज. अँड देन एक्सची व्हॅल्यू आता काढायची आहे तुम्हाला. नॅचरल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला हा काय करणार आहे? रट्टा मारणे. काय करणार आहे? नॅचरल फ्रिक्वेन्सी. जिथे पण तुम्हाला फ्रिक्वेन्सी विचारतील तुमच्या डोक्यात हा फॉर्म्युला आलाच पाहिजे, हे येणं गरजेचं आहे. हाच फॉर्म्युला दुसरा काही यूज नाही करायचा आहे. F = 1/2π√LC. काय? F = √2πLC. इथे काय करणार आहे मग आता? आपल्याला C दिलेला आहे, फ्रिक्वेन्सी पण आपल्याला दिलेली आहे. कुठली? नॅचरल फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू. तर मी तुम्हाला इक्वेशन लिहून देतो सरळ. इक्वेशन नॅचरल फ्रिक्वेन्सी दिली आहे 29 किलोहर्ट्जसाठी 10⁻³ = 1/2π Lची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तोच एक्स आहे आपल्यासाठी. तुम्ही एक्स घेऊ शकता इथं एलच्या जागी. आणि सीची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 0.002 × 10⁻⁻6. बस. आता याला काय करणार? सॉल्व करण्यासाठी स्क्वेअरिंग करायचं आणि सॉल्व करायचं. याचा आन्सर तुमचं 15 येते का नाही चेक करा. तुमचं आन्सर 15 आलं पाहिजे. कॅल्क्युलेशन प्रॅक्टिस तुम्हालाच करायची आहे. ओके, यामध्ये कन्सेप्ट काही नव्हता, नाही कन्सेप्ट असता तर तुम्हाला सांगितलं असतं. फक्त हे लक्षात ठेवायचं, नेहमी भरपूर वेळा मी आता एवढे सारे एक्झाम दिलेले आहेत, हाच फॉर्म्युला यूज करून मला फ्रिक्वेन्सी मिळते. सो फ्रिक्वेन्सी, नॅचरल फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला F = 1/2π√LC. 100% तुम्हाला हा युजफुल होणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चनकडे जातोय आपण. प्रोफेशनल इलेक्ट्रिकलमध्ये कन्सिडर द स्टेटमेंट, आणि यामध्ये इनकरेक्ट कुठला आहे ते बघायचं आपल्याला.
द नेचर ऑफ फर्स्ट बघा नेचर ऑफ रिॲक्टिव्ह पॉवर कंपेन्सेशन इज डिफरंट फॉर पीक लोड अँड ऑफ पीक लोड कंडिशन. म्हणजे रिॲक्टिव्ह पॉवर कंपेन्सेशनचा एक वर्ड आलेला आहे, पीक लोड आणि ऑफ पीक लोड एक वर्ड आलेला आहे. दुसरा आहे फॅरंटी इफेक्ट इज सिग्निफिकंट ओनली ऑन मिडियम अँड लॉंग ट्रान्समिशन लाईन. हा एक वर्ड आला जो आपण आधीच बघितला, आज सुरुवातीलाच तो कन्सेप्ट बघितला. इक्वॅलंटी अँड इक्वॅलिटी ऑफ द सर्किट इज लॉंग लाईन इज प्रिफर्ड ओव्हर इक्वॅलंट पाय. ओके, तर आता याच्यासाठी थोडासा तुम्हाला काय पाहिजे, या टर्मिनॉलॉजी समजायला पाहिजे. रिॲक्टिव्ह पॉवर कंपेन्सेशन, रिॲक्टिव्ह पॉवर कशामध्ये डिसाईड करतो आपण, रिॲक्टिव्हला कशाने दाखवतो आपण, क्यूनी दाखवतो रिॲक्टिव्ह पॉवर. रिॲक्टिव्ह पॉवर जर कमी जास्त झाली, काय झाली, कमी झाली, तर आपल्याला काय करावं लागते, आपल्याला कंपेन्सेट करावं लागते. कंपेन्सेट जर करण्यासाठी आपण काय करावं, आपल्याला ते रिॲक्टिव्ह पॉवरचा काहीतरी काय करावं लागते, क्यूचा काहीतरी आपल्याला सोर्स तयार करावं लागते. म्हणजे रिॲक्टिव्ह पॉवर त्याला सप्लाय केले तर म्हणजे काय होऊन आपलं आउटपुट करेक्ट येणार आहे. तर रिॲक्टिव्ह पॉवर सप्लाय करण्यासाठी कंपेन्सेट वर्ड जो आहे की एखाद्या गोष्टीमध्ये कमी झाली तर ते प्रोव्हाइड करण्याचं काम आहे. तर इथं जो प्रश्न विचारला रिॲक्टिव्ह पॉवर कंपेन्सेट डिफरंट फॉर पीक लोड अँड ऑफ पीक लोड, हा मला सांगा तुम्ही, पीक लोड आणि ऑफ पीक लोड तुम्हाला माहिती आहे का, यस नाही, माहिती असेल त्यांना माहीत असेल. आता बघा एक कर्व आहे, लोड कर्व. ओके, हा असा लोड कर्व इथे चालला आहे, इथे कुठेतरी असं झालं आहे, असा हा कर्व आहे. ओके, असा कर्व आहे लोड कर्व. ओके, हा पूर्ण कर्व इथं संपला. तर पीक लोड काय आहे, हा जो मॅक्झिमम पॉईंट असतो लोड कर्ववरती त्यालाच काय म्हणतो आपण, यस मॅक्झिमम पॉईंट का असतो लोड कर्वचा, त्यालाच काय म्हणतो, किलोवॅटमध्ये जर पॉवर आपल्याला पाहिजे असली तर ही पीक लोड याला म्हणतो आपण, हा जो लोड आहे. आणि ऑफ पीक लोड म्हणजे बाकीचे जे सर्व आहेत, हे जे पॉईंट दिसतात बाकीचे सगळे मॅक्झिमम पॉईंट दिसतात तुम्हाला, यालाच कुठला पॉईंट म्हणतो आपण, ऑफ पीक. मला सांगा पॉवरचा फॉर्म्युला काय असते, पॉवर जे असते ते ॲक्टिव्ह काय असते, ॲक्टिव्ह पॉवर पी इज इक्वल टू जे ॲपरंट पॉवर म्हणतो आपण त्याला, टोटल पॉवर जे असते इज द कॉम्बिनेशन फॉर एस जे असते पी प्लस जे क्यू. माहीत आहे तुम्हाला, याला काय लिहितो आपण, पी प्लस जे क्यू टोटल पॉवरला, हे ॲक्टिव्ह पॉवर प्लस जे इन टू रिॲक्टिव्ह पॉवर. मला सांगा अचानक जर याची डिमांड जर वाढली, पीची डिमांड वाढलेली आहे, त्यावेळेस रिॲक्टिव्ह पॉवर जर आपल्याला टोटल पॉवर कॉन्स्टंट ठेवायची आहे तर रिॲक्टिव्ह पॉवर काय कंपेन्सेट करावं लागेल. पण जर याची डिमांड नाही आहे तर याची पण काय होणार आहे, मॉडरेट व्हॅल्यू चालणार आहे. हा जर नॉर्मल कंडिशनला, ऑफ पीकला काय असते, याची डिमांड बॅलन्स असते, तर मग हा सुद्धा बॅलन्स. हे प्रत्येक वेळेस काय होते की पीवरच, लोडवर डिपेंड करते की क्यूची व्हॅल्यू आपल्याला कमी पाहिजे की जास्त पाहिजे, बी कमी पाहिजे की जास्त पाहिजे की कमी पाहिजे, कशावर डिपेंड करते, आपल्या लोडिंगवर डिपेंड करते. म्हणून हे पहिली जी लाईन आहे, हे पहिली लाईन काय आहे, बरोबर आहे, पहिली लाईन काय आहे, बरोबर आहे ही, कारण रिॲक्टिव्ह पॉवर डिफरंट फॉर पीक लोड अँड ऑफ पीक. पीक लोडसाठी आणि ऑफ पीक लोडसाठी वेगळं तुम्हाला कंपेन्सेट करावं लागेल रिॲक्टिव्ह पॉवरला. ओके, सो फर्स्ट लाईन इज करेक्ट. दुसरी लाईन आता बघू, दुसरी लाईनचं फॅरंटी इफेक्ट आजच घेतलेला आपण. सेकंड लाईन इज द फॅरंटी इफेक्ट सिग्निफिकंट ओनली ऑन मिडियम अँड लॉंग. यास, तुम्हाला आजच सुरुवातीला क्लास सांगितला, जेव्हा इथं नो लोड असतो, ओके, रिसिव्हिंग एंडला हा झाला सोर्स एंड, व्ही एस इथे होता व्ही आर, इथे काय लिहिलं होतं मी मध्ये की ओनली मीडियम आणि लॉंग ट्रान्समिशन लाईनमध्येच फॅरंटी इफेक्ट असतो. तर यस, दुसरी लाईनसुद्धा काय आहे, दुसरी लाईन आहे करेक्ट, दुसरी लाईन करेक्ट आहे. पहिली पण करेक्ट आहे कारण ते वेगवेगळ्यासाठी वेगवेगळा असतो. पण आपल्याला काय विचारलं आहे प्रश्न, इनकरेक्ट विचार. तिसरी लाईन बघू आता, इक्वॅलंट टी ऑफ अ लॉंग लाईन इज प्रिफर टू इक्वॅलंट पाय. पण जर तुम्हाला माहिती असेल, अरे इक्वॅलंट टी इक्वॅलंट पाय माहीतच नाही सर आम्हाला, तर आम्ही कसं उत्तर देणार आहे. ओके, तर इक्वॅलंट टी मी तुम्हाला सांगतो इथे, इक्वॅलंट पायसुद्धा एक सर्किट काढतो. इक्वॅलंट टी म्हणजे काय असते, तो जो आता हा समजा वेव्हफॉर्म आपली, येस आपली ही वेव्हफॉर्म आहे, आपली ट्रान्समिशन लाईन आहे. यामध्ये काय करतो आपण, तो शंट कंपोनंट आहे मिडलला दाखवतो. शंटवाला जे पॉवर आपण घेतो ते कुठे दाखवतो आपण, मिडलला दाखवतो. शंटवाला जे काही रिॲक्टन्स असेल, जे काही इम्पॅक्ट असेल तो कुठे दाखवतो आपण, मिडलला दाखवतो, ट्रान्समिशन लाईनच्या मिडलला. ही काय झाली, हे सेंडिंग एंड झाला, हा रिसिव्हिंग एंड झाला, याच्या सेंटर पॉईंटला आपण दाखवतो. तर इथे कुठला स्ट्रक्चर बनत आहे, हा जो बनत आहे की नाही याला टी टाईप बनतं. कुठला टाईप बनत आहे, हा टी टाईप. म्हणजे तो शंट कंपोनंट जो आहे तो आपण मिडलला दाखवला, म्हणजे जे काही पॉवर कंझ्युम होत असेल त्याला कुठे दाखवलं आपण, मिडलला. स्ट्रक्चर कुठलं बनलं, टी टाईप. तसंच आपण काय करतो, पायमध्ये काय होते, जर हे ट्रान्समिशन लाईन आहे, ओके, यातले कुठलेही कंपोनंट असो, तर यामध्ये आपण काय करतो आहे, आपण जे रिॲक्टिव्ह पॉवर जे आहे, जे शंट कंपोनंट आहे ते दोन साईडला दाखवतो.
दोन साईडला दाखवतो. दोन साईडला दाखवल्यामुळे कुठलं पाय टाईप स्ट्रक्चर बनत आहे की नाही, पाय तुम्ही बघितला की नाही, पाय, यस यस, कुठलं स्ट्रक्चर बनत आहे, पाय टाईप असं स्ट्रक्चर दिसत आहे. तर इक्वॅलंट पाय याला म्हणतात आणि इक्वॅलंट टी याला म्हणतात. काय केलं आहे फक्त, हा जो शंट कंपोनंट आहे मधातला, सिरीजवाले कुठले झाले, हे वरचे झाले सिरीजवाले, तो शंटवाला रिॲक्टन्स आहे त्याला काय केलं, सेंटरला दाखवलं तर टी बनला आणि त्यालाच आपण काय केलं, दोन एंडला जर अर्ध अर्ध करून दाखवलं, त्याला समजा C/2 करून आपण दिलं, तर हा कुठला स्ट्रक्चर बनला, पाय. पूर्ण सी जर माझा लावला एका ठिकाणी तर टी स्ट्रक्चर. यामध्ये जर तुम्ही डिटेलमध्ये गेले तर बेनिफिशियल जो आहे तो प्रिफरेबल कुठला आहे, कुठला प्रिफरेबल आहे, इक्विव्हॅलेंट पाय, हे लक्षात ठेवणे. इक्विव्हॅलेंट पाय इज प्रिफरेबल. का बरं प्रिफरेबल करतात तर ते तुम्हाला सांगतो. कारण इथं जर सेंटरला घेतला तर या टाईमला काय होईल, हा पॉवर कंझ्युम करेल, स्टार्टिंगला काय करेल, पॉवर जास्त कंझ्युम करेल. इथं दोन्ही याच्यात डिवाईड केलेला म्हणजे बॅलन्स होतो, हा अनबॅलन्स होतो. हा जो सेंटरला घेणे म्हणजे अनबॅलन्स कंडिशन होते, इथं बॅलन्स करतो. जे काही कम्पेन्सेशन आहे ते इझिली पॉसिबल आहे दोन्ही साईडला, म्हणून आपण काय करतो, इक्वॅलंट पाय यूज करतो. ऑलवेज प्रिफरेबल हे नोट करून ठेवणे. म्हणून हे जे लाईन लिहिली यांनी, द इक्वॅलंट टी सर्किट अलॉंग द लाईन इज प्रिफरेबल. प्रिफरेबल आहे का, टी प्रिफरेबल आहे का, नाही, पाय प्रिफरेबल आहे. म्हणजे लाईन उलटी लिहिली आहे, म्हणजे हे काय आहे, हे स्टेटमेंट आहे हे रॉंग आहे. आपल्याला काय विचारलं होतं, इनकरेक्ट विचारलं होतं, तर ओनली 3 इज इनकरेक्ट झालं आपलं. असं करता करता आपण काय केलं होता, भरपूर आज क्वेश्चन सॉल्व्ह केले. पुन्हा एक क्वेश्चन ज्या कालच्या क्लासमध्ये जर तुम्ही बघितला असेल तर तो एक क्वेश्चन इथं आलेला आहे, रिपिटेटिव्ह क्वेश्चन आहे. आउटपुट सिग्नल ऑफ कॉमन कलेक्टर ॲम्प्लिफायर इज ऑलवेज. आता कॉमन कलेक्टर CC काल सांगितलं होतं मी, कुठले कुठले प्रकार सांगितले तुम्हाला, यस, कॉमन एमिटर, कॉमन बेस आणि कॉमन कलेक्टर. मग कॉमन कलेक्टर फेज शिफ्ट काय सांगितली होती, यस, आठवत असेल तर फक्त कॉमन इमिटरमध्येच फेज शिफ्ट चेंज असतो 180 डिग्री, बाकी कॉमन बेस आणि कॉमन कलेक्टरमध्ये किती डिग्रीचा अंतर असतो, 0 डिग्री ओनली फेज शिफ्ट. आणि यात अजून एक सांगितलं होतं, गेनवाला सांगितलं होतं, व्होल्टेज आणि करंट गेन हे कशामध्ये असतात, कॉमन इमिटरमध्ये असतात. कॉमन बेसलाच आपण काय म्हणतो, करंट बफर, आय बफर, असं आय बफर. काय वर्ड यूज करतो आपण, आय बफर, यस, आय बफर. कशाला, कॉमन बेसला. आणि कॉमन कलेक्टरला व्होल्टेज बफर, व्होल्टेज बफर. आणखी काय डिटेल सांगितलं होतं, कॉमन कलेक्टरचे दुसरी नावं काय सांगितली होती मी, यस, आठवते का तुम्हाला, यस, एमिटर फॉलोअर खूप वेळा येते, आपल्याला समजत नाही की कुठलं कशाबद्दल बोलताय. आपण कॉमन इमिटर समजतो, कॉमन बेस समजतो, पण ॲक्च्युली इज टॉकिंग अबाउट कशाबद्दल बोलत असतो, कॉमन कलेक्टर आहे. कॉमन कलेक्टर CC तो बोलत असतो, कॉमन कलेक्टर. त्यालाच इमिटर फॉलोअरला दुसरा वर्ड एक यूज केलेला होता, कुठला, सोर्स फॉलोअर. आणखी एक वर्ड आहे व्होल्टेज फॉलोअर. हे प्रत्येक वर्ड जे आहेत ते कशा रिलेटेड आहेत, कॉमन कलेक्टरच्या रिलेटेड. आणि हा प्रश्न पण कॉमन कलेक्टरच्या रिलेटेड आहे. द आउटपुट सिग्नल इज ऑलवेज, मला लक्षात घ्या, हे जे डिग्री फेज शिफ्ट दिलेली आहे तुम्हाला, हे फेज शिफ्ट दिलेली जी आहे, फेज शिफ्ट हे आउटपुटच आहे ना, आउटपुटची फेज शिफ्ट आहे. की जर इनपुट दिल्यानंतर आउटपुट 180 डिग्री होते. 0 डिग्री म्हणजे काय, जसंच्या तसं 0 डिग्री राहणे म्हणजे आउटपुट काय राहणे, त्याला दुसरा वर्ड काय यूज करतो आपण, इन फेज. काय म्हणतो आपण, इन फेज. आउटपुट इज इन फेज. पण जर 180 डिग्री असला, दोघांसाठी आउटपुट काय राहणार आहे, कॉमन बेस आणि कॉमन कलेक्टरसाठी इन फेज. पण 180 डिग्री असला आणि कॉमन इमिटर तुम्हाला विचारला तर त्याला काय वर्ड काय यूज करतो आपण, आउट ऑफ फेज. काय म्हणतो आपण, आउट ऑफ फेज. त्याला दुसरा एक वर्ड यूज करतो आपण, इन्व्हर्टेड आउटपुट. कशामध्ये असते, इन्व्हर्टेड आउटपुट इज फॉर द कॉमन इमिटर. क्वेश्चन कॉमन कलेक्टरचा होता, त्यामध्ये फेज शिफ्ट 0 असते म्हणजे इन फेज असते, आणि व्होल्टेज बफर म्हणतो त्यालाच कॉमन इमिटर म्हणतो, इमिटर फॉलोअर म्हणतो, सोर्स फॉलोअर, व्होल्टेज फॉलोअर. एवढं जरी माहिती असलं तर या पेपरमध्ये आणखी एक याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. म्हणजे एवढ्याच फक्त समोरच्या स्लाईडवरनं तुम्हाला किती मार्क्स मिळत आहे, 3 क्वेश्चन आलेले आहेत. सरळ 3 क्वेश्चन जर आले आहेत तर 3 2 6 आणि 7 मार्क, पॉझिटिव्ह 7 मार्क फक्त तुमच्या समोर आहेत. या एक्झाममध्ये, एकाच एक्झाममध्ये आलेलं आहे हे क्वेश्चन. आणि हे रिपिटेटिव्ह आहे, भरपूर एक्झाममध्ये मी बघतो. एवढं जरी माहीत असलं तुम्हाला, तुमच्या स्क्रीनवर जे दिसत आहे, देन यू कॅन बी, म्हणजे 100% तुम्हाला याचे मार्क्स मिळतात. किती टाईम लागतो याला 10 सेकंदमध्ये तुम्ही 10 सेकंदमध्ये 7 मार्क्स घेऊ शकता. याचा इम्पॉर्टन्स तुम्ही समजून घ्या, किती कमी टाईममध्ये. सो याचं आउटपुट काय, इन फेज विथ द इनपुट सिग्नल. का बरं, 0 डिग्री फेज शिफ्ट टाईम, म्हणून
180 असती तर आउट ऑफ फेस विथ द इनपुट सिग्नल आला असतं. यस, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, काय तुमच्या समोरच क्वेश्चन आला नेक्स्ट. हा आपण बघितला कॉमन कलेक्टरचा. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला आहे बघा, इमिटर फॉलोअर. आता इमिटर फॉलोअर ज्याला माहीतच नाही आहे की कशाला म्हणतात, तर तो काय करणार आहे, डोकं खात जाणार आहे. सो आपण काय करायचं, आपण हुशार असल्यामुळे आपल्याला माहिती ज्या गोष्टी आहे महत्त्वाच्या, की कॉमन कलेक्टरलाच काय म्हणतो आपण, इमिटर फॉलोअर. कशाला म्हणतो आहे आपण, कॉमन कलेक्टर. कॉमन कलेक्टर इमिटर फॉलोअर इज वाइडली यूज इन AC ॲम्प्लिफिकेशन. ॲम्प्लिफिकेशन वर्ड काय आहे, ॲम्प्लिफिकेशन. जेव्हाही ॲम्प्लिफिकेशन वर्ड आला, ॲम्प्लिफिकेशन जर तुम्हाला करायचं असलं, एखादं काय करायचं असं, ॲम्प्लिफाय जर करायचं असलं तर लक्षात ठेवायचं की इनपुट इम्पिडन्स आणि आउटपुट इम्पिडन्स काय असलं पाहिजे. इनपुट इम्पिडन्स आणि आउटपुट इम्पिडन्समध्ये काय, फॉर द ॲम्प्लिफायर इनपुट इम्पिडन्स ऑलवेज हाय आणि आउटपुट इम्पिडन्स काय असायला पाहिजे, लो. हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. ॲम्प्लिफायर जेव्हाही वर्ड आला, इनपुट इम्पिडन्स मस्ट बी हाय अँड आउटपुट इम्पिडन्स मस्ट बी लो. तर ॲज अ तो कॉमन कलेक्टर ॲज अ AC ॲम्प्लिफायर म्हणून यूज करताय, तर सरळ ऑप्शनमध्ये डोळे बंद करून काय करू शकता तुम्ही, की हाय इनपुट इम्पिडन्स असलं पाहिजे त्याचं, लो आउटपुट इम्पिडन्स असलं पाहिजे. जेव्हाही ॲम्प्लिफायर वर्ड येतो तेव्हा काय करायचं, इनपुट इम्पिडन्स शुड बी हायर अँड आउटपुट इम्पिडन्स शुड बी लोअर. एवढं डोक्यात फिट बसवायचं, आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं. सो आजच्या क्लासमध्ये एवढंच. आपण काय करू ना, उद्या बाकीचे उरलेले क्वेश्चन काय करू, उद्या करू. एका दिवसात तुमचं जास्त होणार आहे. उद्या हा बघा, हा मॅग्नेटिक सर्किटवाला क्वेश्चन आहे. छान दोघांचं कंपॅरिझन करणार आहे. उद्याचा जो क्लास आपला नेक्स्ट क्लासमध्ये राहील, या क्लासमध्ये आपल्याला काय करायचं आहे, की हे जे इलेक्ट्रिकल सर्किट तर तुम्हाला आता माहितीच आहे, इलेक्ट्रिकल नेटवर्क तुम्हाला माहिती आहे. पण मॅग्नेटिकमध्ये जे इक्वॅलंट काय आहे, भरपूर जणांना माहिती आहे, असं काही विषय नाही आहे. पण ज्यांना माहिती नाही त्यासाठी सांगतो मी. जसं इथं व्होल्टेज आहे, इथं करंट आहे, इथं रेजिस्टन्स आहे, इथं जी आहे कंडक्टन्स आहे. तर इथे काय, इथे क्वेश्चन मार्क, इथे आहे काय, त्या कंपॅरिझनला म्हणजे कशामध्ये काय रिलेट कशाला करू शकतो आपण, तर ते वर्ड आपण बघणार आहे, त्याचे फॉर्म्युले बघणार आहे. ओके, करंट आहे, रेजिस्टन्स आहे, कंडक्टन्स आहे, तर याचं अपोजिट मॅग्नेटिक सर्किट कसं बनते, ते सर्व कंपॅरिझन आपल्या उद्याच्या क्लासमध्ये होणार आहे. आणि हेच क्वेश्चन आता युनिटवाला आहे, पण तरी डिटेलमध्ये सांगणार आहे मी, फक्त युनिटचं सांगून समोर जाणार नाही आहे. आता ज्यांना कोणा क्लास आवडत असेल त्यांनी शेअर करा सर्वांसोबत आणि कमेंट बॉक्स करा. काही कमेंटमध्ये काही डाऊट असेल तुम्हाला तर कमेंट करा. थँक्यू सो मच क्लासमध्ये बनवून राहिल्याबद्दल. क्लास फिनिश करतो.